आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आठवणी आणि अनुभव गोळा करत असतो. मग ती लहानपणची जडणघडण असेल, तारुण्यातील उमेद व त्यासाठी केलेला संघर्ष असेल, गृहस्थ जीवन असेल किंवा रोज मावळणाऱ्या सूर्याला दिलेले अर्घ्य असेल, ही अनुभवांची शिदोरी वृद्धंगत होत जाते. आणि यातच आपला आनंद असतो, कारण हे पुढच्या पिढीला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन असतं. मी सौ सोनिया कुंभोजकर आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करते आणि मी श्री दिलीप कुंभोजकर आणि प्रकाशक अनिल प्रभुणे यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं मान्यवरांसोबत. आजचे मान्यवर श्री राजीव खांडेकर, मुख्य संपादक एबीपी माझा, डॉक्टर सतीश देसाई, संपादक पुण्यभूषण दिवाळी अंक, डॉक्टर शिरीष लिमये, आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी आणि स्वयंसेवक रामकृष्ण मठ, व्यासपीठ. महाभारतकार व्यासमुनींप्रमाणे समाजातील आदरणीय स्थान म्हणजे पीठ ते व्यासपीठ. मी श्री दिलीप कुंभोजकर यांना विनंती करते की त्यांनी सर्व मान्यवरांना घेऊन व्यासपीठावर यावे. आजचा प्रकाशन समारंभ म्हणजे छोटासा साहित्य संमेलन आहे. लेखक आपल्या भेटीला या उक्तीनुसार हा लेखक, प्रमुख वक्ते, रसिक प्रेक्षक यांचा एक मेळावाच. मी दिलीप कुंभोजकर यांना विनंती करते की त्यांनी आपले प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या या शुभदिनी, मंगलदिनी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरील मान्यवर श्री राजीवजी खांडेकर, डॉक्टर सतीश देसाई, डॉक्टर शिरीष लिमये, सागर कोपर्डेकर, अनिल प्रभुणे, नंदकुमार काकिर्डे आणि आमचे दादा रमेशराव सुरेशराव देशपांडे, बंधू अशोक कुंभोजकर आणि आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज सगळेच एका प्रेमाने इथं आलेले आहेत, त्यामुळे किती जणांची कशी आपण नावं घ्यायची असाही मनात येतो. तरीसुद्धा काही आवर्जून म्हणजे सूर्यकांतजी पाठक आलेत, अभय गाडगीळ आले, ते आमचे खास मित्र आज आवर्जून उपस्थित झाल्याबद्दल मनापासून संतोष व्यक्त करून मी प्रास्ताविकाला सुरुवात करतो. मित्रांनो, सुमारे 50 वर्षापूर्वी असाच एक प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. त्यावेळेला लक्ष्मी रोडवरील गोखले हॉल हा समारंभासाठी देत होता आणि प्रामुख्याने त्यावेळा माझे कॉलेजचे दिवस होते. नुकताच ग्रॅज्युएट झालो होतो आणि आमचे मेवणे श्याम कोपर्डेकर, माझे सर्व थोरले बंधू, आणि यांच्या सहाय्याने एक घरगुती उपक्रम म्हणून मी जरी संपादक असलो तरी तो एक रेवती हा एक कुंभोजकरांचं वार्षिक आम्ही त्यावेळेला प्रसिद्ध केलं होतं. त्या समारंभाला शिवाजीराव भोसले अध्यक्ष होते. तर त्याची आज आवर्जून आठवण झाली, कारण या सगळ्या मागे प्रवासामागे एक वाचनाची आवड हा एक प्रमुख भाग आहे. ही वाचनाची आवड माझ्या वडिलांकडून
म्हणजे काका कुंभोजकरांकडनं आली. वडील असले तरी पूर्वी चुलत भाऊ काका म्हणायचे, म्हणूनच सर्वजण आम्ही काकाच म्हणायचो. साधारणतः 1935च्या सुमारास ते सांगली सोडून पुण्याला आले. सुरुवातीचा काही काळ ते ज्ञानप्रकाश आणि सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये काम करायचे. त्यावेळेला त्यांनाही वाचनाची आवड होती, त्याच्यामुळे ती जी होती परंपरा ती आमच्याकडे चालू राहिली. विशेष उल्लेख केला म्हणजे वडील कृष्णाकाठचे सांगलीचे, आई पवित्र गोदावरी काठची मराठवाड्यातली. त्या दोघांचा संगम शेवटी इथं मुळामुठा काढी विसावला. आणि थोडक्यात एक संत आणि पंत परंपरा घरात आहेच. वडिलांची काळी टोपी, धोतर, कोट ह्याच्या व्यक्तिमत्वाच्या मागे लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज असो, टिळक, आगरकर, सावरकर यांचे आमच्या घरामध्ये संस्कार होत होते, चर्चा होत होत्या. आणि त्यातून सुमारे मी इयत्ता 8वीत असताना पहिल्यांदा म्हणजे 1964 साली पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यावेळचे तत्कालीन अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांचं पाठोपाठ निधन झालं. त्या निधनानंतर त्यांच्या स्वर्गातील भेटीवर एक थोडंसं विचार असं मनाने जे सुचलं ते त्यांचे डायलॉग मी लिहून काढले होते. तर ते माझं पहिलं लिखाण होतं. त्यानंतर 1972मध्ये मी ग्रॅज्युएटला असतानाच आमच्या शामराव कोपर्डेकरांनी माझ्याकडनं जाड्या रड्या लॉरी राडीवरचं मराठीतलं पुस्तक तयार करून घेतलं. ते माझं पहिलं लिखाण होतं आणि त्याच्यानंतर बऱ्याच आवृत्त्या झाल्या त्याच्या, पण ते पुस्तक खूप गाजलं. त्यानंतर मी बाणभट्टांची कादंबरी आणि हेलन ऑफ ट्रॉय याचं एक फ्युजन तयार केलं होतं. तर ते सुवर्ण नावाने प्रकाशित झालं होतं. त्याची आज एकही प्रत नाही आहे, पण त्या ह्याच्यानंतर माझा थोडासा व्यवसायाकडे जास्त लक्ष राहिलं. त्याच्यामुळे मग मी म्हणावं तसं माझ्या आवडीकडे, छंदाकडे नाही, वर्तमानपत्रातलं किरकोळ वाचन चालू होतं किंवा काही आवडीची पुस्तकं वाचत होतो. पण याच वेळा साधारणतः पुढे 1997-98च्या सुमारास माझ्या हाताला लिहिताना जोरात कंप सुरू झाला. आणि हे कंप सुरू झाल्यानंतर मला एकाने सुचवलं की तू श्रीराम 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 असं कागदावर लिहायला लाग. पण मी थोडंसं विचार केला, नुसतं श्रीराम श्रीराम लिहिण्यापेक्षा मग छोटंसं वाल्मिकी रामायणावर आधारित कथा श्रीरामाची हे एक पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यानंतर थोडा रोटरीचा प्रवास झाला. मग रोटरीमध्ये प्रवास करत असताना मी 100 टिप्स ऑफ रोटरी प्रेसिडेंट असं मी आणि आज दिलीप कुलकर्णी चित्रकार आलेले आहेत, तर आम्ही दोघांनी मिळून ते एक पुस्तक तयार केलं होतं. कल्पना विचार माझे होते आणि चित्र त्यांची होती, समर्पक. त्याचप्रमाणे रोटरीमध्ये असताना केतकी 2003 साली फिनलंडला गेली. ती फिनलंडला गेल्यावर तिची मैत्रीण इकडं आली. त्याच्यानंतर तिच्या मैत्रिणीचे आईवडील आमच्या दोन्ही मुलांच्या लग्नाला आले होते. त्या मुलीच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. आणि असं एक वेगळ्या तऱ्हेचं फिनलंड रोटरी फॅमिली एक्सचेंज टाईप झालं. आणि त्यातून मी अनुभवलेला फिनलंड म्हणजे घरातून जो अनुभवला त्या याच्यावर मी एक प्रवास वर्णन लिहिलं होतं. त्यानंतर म्हणावं तसं मला वेळ झाला नाही किंवा व्यवसायात बुडालो किंवा छंदाकडे दुर्लक्ष झालं. पण खरी मला सुट्टी मिळाली आणि ज्याचा मी खूप उपभोग केला ती म्हणजे कोविडची सुट्टी. एकतर मी सिनियर सिटीजन, त्याच्यात डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, या सगळ्यामुळे मुलं घरातून बाहेर सोडत नव्हती. आणि घरामध्ये नातवंडांचा सहवास खूप लाभला. या नातवंडांसाठी आजी गोष्टी सांगताना मला खूप गोष्टी आठवाव्या लागल्या. आणि नंतर असं लक्षात आलं की आपल्याला जरी खूप गोष्टी माहिती आहे तरी ते आठवत नाही. म्हणून त्या आठवत गोष्टी त्यांना सांगितल्या आणि लिहून काढल्या. त्यातून आज प्रकाशित होणारं आजी आजोबांच्या गोष्टी हे पुस्तक तयार झालं. अर्थात संपूर्णतः माझं लिखाण किंवा वाचनाकडे दुर्लक्ष होत असं नाही, पण कधीतरी प्रसंगानुरूप वेगवेगळ्या प्रवासात याच्यात जे दिसलं, डोळ्याला अनुभवलं, वाटलं ते मी लिहित होतो. मग असंच ते लिखाण लिहिता लिहिता मोठं झालं होतं.
ते प्रकाशित होईल का नाही, त्या योग्य आहे की नाही, अशा गोष्टीच्या संभ्रमात असताना कल्याणी भागवत आज इथं आहेत, त्यांच्याकडे मी ती फाईल दिली. त्यांनी एकदा नव्हे दोनदा वाचली आणि त्याचं सुंदर वर्गीकरण मला करून दिलं. म्हणजे निसर्गविषयक, व्यक्तिविषय असं सुंदर त्यांनी बायफर्केशन वर्गीकरण केलं. आणि त्याच्यातून मग हे नावही त्यांनी सुचवलेलं आहे. मी अगदी सांगतो, आठवणींची गोधडी हे पुस्तक तयार झालं. हे सगळं करत असताना बऱ्याच वेळा प्रवास घडत होता. आम्ही तसं संपूर्ण भारत बऱ्याच वेळा बघून झाला बराचसा. नंतर इंग्लंड अमेरिकेसहित अनेक देश बघितले. पण प्रामुख्याने इंग्लंड अमेरिकेमधल्या मराठी मुलांच्या, म्हणजे आता पुतणी असेल, भाची असेल, त्यांच्या घरात राहताना मला एक गोष्ट अशी जाणवली की संपूर्ण संस्कृतीचे धडे घेऊन शिकून ते तिकडं गेले. म्हणजे वयाच्या 25 वर्षाच्या पुढे त्यांची मुलं आता तिथंच जन्मली आणि वाढली. त्यांच्या घरात ते आवर्जून मराठी बोलतात, मराठीशी संपर्क राहावा म्हणून. पण तरीसुद्धा संस्कृतीचा कुठेतरी तिचं पुढे मागे होत असताना असं वाटलं संपूर्ण नॉलेज. मग असं वाटलं की एखादं रेडी रेकनरसारखं असं एक पुस्तक पाहिजे की ते त्यांच्या घरामध्ये असेल तर त्यांना आपल्या हिंदू संस्कृतीची, आपल्या आदर्श जीवन पद्धतीची माहिती राहील. आणि त्या दृष्टिकोनातून मी हिंदू संस्कृती एक आदर्श जीवन पद्धती या दृष्टिकोनातून लिहिलं. हे पुस्तक लिहिल्यानंतर मी सहज अभिप्रायार्थ चारुदत्त आफळेंकडे पाठवलं. खरा समारंभालाही ते येणार होते, पण सावरकर पुण्यतिथी उद्या असल्यामुळे ते आज अंदमातलं आहे. तर त्यांनी ते पुस्तक वाचून इतकी सुंदर प्रस्तावनाच मला लिहून पाठवली. आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलं, इंग्लंड अमेरिकेप्रमाणेच हे महाराष्ट्रातलं सुद्धा आता मराठी घरामध्ये आवश्यक आहे, असं हे पुस्तक तयार झालं. या पुस्तकाची पुढील अमेरिकेत राहणाऱ्या, इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी म्हणून हे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायची पण ठरवलेलं आहे. या सर्व प्रवासामध्ये मला एक थोडंसं कबूल केलं पाहिजे की मला लिहिताना जो हाताला कंप येत होता, त्या एव्हरी ऑब्स्टेकल इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर अनदर्स इन्व्हेन्शन, असं. मग मला या मोबाईलमधलं नोटपॅड हे एक ॲप सापडलं आणि त्या ॲपवर ही सर्व मी तिन्ही पुस्तकांची, आत्ताची पृष्ठसंख्या अंदाजे 550च्या वर असेल, पण ही सर्व मोबाईलच्या नोटपॅडमध्ये लिहिलेली आहे. आणि मग ती पुस्तकांची नंतर आमच्या आदिमाता मासिकाच्या अनिता कुलकर्णी आणि स्मिता भागवत होत्या, तर त्यांनी त्याची मला छपाई प्रत तयार करून दिली. त्या आल्यात की नाही माझी लक्षात नाही, पण त्यांचा मी आभारी आहे खरंच. आणि या दृष्टिकोनातून हे पुस्तक तयार झालं. पण हे पुस्तक तयार होत असताना माझ्या मनात जे विचार आले किंवा मला जे आज वाटतं की प्रत्येक माणसाच्या मनात कुठेतरी एक सुप्त गुण असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जीन्स म्हणू किंवा त्याची मूळ गुण असो. पण ते डेव्हलप होताना मात्र आजूबाजूचे संस्कार आणि वातावरण याच्यामुळे ते विचार मुळातले जे असतात ते प्रगल्भ होत जातात. माझ्या बालपणात टी व्ही नव्हताच, मोबाईलचा तर प्रश्नच नव्हता, पण शनिवारवाडा जवळ होता. आणि शनिवारवाड्याचं भाषण हा एक तिथला मोठा इव्हेंट असायचा सगळीकडे कायम होणारा. त्याच्यामुळे मी सुरुवातीला आईवडिलांबरोबर असू दे, भावांबरोबर असू दे, पुढे आम्ही मित्र असू दे, पण शनिवारवाड्यावर जाऊन भाषणं ऐकणं हा एक छंद लागला. मला आठवते बॅरिस्टर नाथपै, एस.एम. जोशी, नागव गोरे, आचार्य अत्रे, रामभाऊ माळगी, जगन्नाथराव जोशी, जॉर्ज फर्नांडिस, नंतर बाळासाहेब ठाकरे, पु ल देशपांडे, या किती जणांची भाषणं आम्ही वेड्यासारखी ऐकली जाऊ. एकदा ऐकलं, दुसऱ्यांदा ऐकलं, आवडलं, तो पण असं ऐकायचं. त्याचप्रमाणे शालेय जीवनात मला वाटतं देशमुख आणि प्रकाशनने मराठी माणसांवर खूप उपकार केले. 3 रुपयाची स्वामी, 2 रुपयाला अमृतवेल, 5 रुपयाला ययाती, 10 रुपयाला श्रीमान योगी, त्याच्यामध्येच शिवाजीराव सावंतांचं मृत्युंजय आलं. हे सगळं वाचनाची आवड तयार करत होतं. तसंच पाठ्यपुस्तकात इरावती कर्वे भेटायच्या, दुर्गाताई भागवत भेटायच्या, बहिणाबाई चौधरी भेटायच्या. आणि या सगळ्यांच्या ह्याच्यातून, संस्कारातून
पुढे पुढे विचाराची दिशा बनत गेली. या सगळ्या ह्याच्यात मी साधारणतः 80-81ला एकदा आजारी पडलो असताना आमच्या अशोक कुंभोजकरांनी बंधूंनी मला डेल कार्नेगीची 2 पुस्तकं भेट दिली, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल आणि स्टॉप वरिंग स्टार्ट लिव्हिंग. खरोखरच ती पुस्तकं आजही मी भगवद्गीतेप्रमाणे माझ्याकडे असतो, कधी कधी वेळ येईल त्या प्रसंगी ते वापरतो, त्याचा रेफर करतो. या सगळ्या संस्कारातून जीवनाकडे बघण्याचा माझा एक दृष्टिकोन वेगळा तयार झाला. आणि तो जो दृष्टिकोनातून आलं तर त्यावेळेला मला असं वाटतं की जीवनातला आनंद घेण्याचा मला सवय लागली म्हणा. फिरायला गेलो तर पक्ष्यांचा किलबिलाट आकर्षित करतो, कुठल्या तरी टणटणीसारख्या झाडातले तांबडे आणि पिवळे फूलसुद्धा मला आकर्षित करतात, त्याचे रंग. ह्या सगळ्या प्रवासात नंतर आमच्या एक थर्सडे क्लब आहे, एक 4-5 फॅमिली आम्ही एकत्र जमतो. त्या मित्रमंडळींनी असं ठरवलं की हे वाङ्मय हे आपल्यापुरते, आपण पुढच्या पिढींना कसं द्यावं. म्हणून मग आम्ही आपल्याला आवडणारे भावलेले साहित्यिक आणि काही संत याच्यावर आधारित काही मित्रमंडळींकडे आम्ही घरोघरी जाऊन गप्पा मारायचा कार्यक्रम केला. त्याला आम्ही घरोघरी साहित्य संमेलन असं नाव दिलं. त्याच्यापासून 5 संत, नंतर शिरवाडकर असू देत, पु ल असू देत, आत्रे फडके, खांडेकर असू दे, यांची माहिती दिली. त्या सिनियर लोकांना ते नॉस्टेल्जिया वाटायचं, मधल्या पिढीच्या लोकांना थोडंसं उजळणीसारखं झालं आणि नव्या पिढीतल्या लोकांना ते संपूर्ण नवीन ज्ञान निदान त्यांच्या कानापर्यंत पोहोचवलं असं झालं. थोडक्यात हे सगळं करत असताना जे भावलं, आनंद मिळाला ते लिहित गेलो. तरीसुद्धा हा जीवनातील आनंद वेचत असताना मला एक गोष्टीची जाणीव आहे की साहित्यिक इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण टाकलं तर त्या पात्रतेचा मी नाही आहे, पण मी हा जो आनंद वेचीत गेलो आणि त्या आनंदातून आजचा समारंभ हे म्हणजे त्या आनंदाचं सादरीकरण आहे असं मी म्हणेन. अर्थात घरातून मला कायम प्रोत्साहन मिळालं. घरामध्ये आज 4 पुस्तकांची कपाटं भरलीत आणि ठीक जेवायला जागा करून दिली. त्यामुळे मी सुचित्रा मुलांचा पण आभारी आहे. सुचित्राचे विशेष आभार अशासाठी की माझ्या बहुतेक पहिल्या लिखाणाची कंपल्सरी वाचक ती, तिला वाचून दाखवलं, मग तिच्या सूचना किंवा असं असेल ते करते. परंतु हा सर्व प्रवास करत असताना प्रामुख्याने पुस्तक प्रकाशकांकरताना इंद्रायणी साहित्याचे माझ्या मनामध्ये श्याम कोपर्डेकर, माझ्या भगिनी लता कोपर्डेकर आहेतच, पण विशेष करून सागर आणि मुग्धा कोपर्डेकर, तसेच नवीन आमचे उमेदीचे प्रकाशक अनिल प्रभुणे व त्यांची टीम, तसेच चित्रकार निलेश महाजन असतील, शेखर डेरे असतील, आणि विशेष आवर्जून उल्लेख केला पाहिजे आमचे दिलीप कुमार कुलकर्णी. कुठे बसलेत? हे बघा, उभे राहा एक मिनटं. हा माझा हक्काचा माणूस आहे. मी माझ्या कल्पनेत, माझ्या डोक्यामध्ये असेल ते चित्र त्यांच्याकडे जातो, आमची चर्चा होती आणि ते रेखाटतात. आणि प्रमुख गोष्ट म्हणजे रोटरी प्रेसिडेंटचे 100 टिप्स म्हणून होत्या, त्याची सगळी चित्र, अर्थात तेही रोटेरियन, मी रोटेरियन, त्यामुळे मला काय म्हणायचं हे त्यांना बरोबर समजतं. तसंच आत्ता एक हिंदू संस्कृतीमध्ये काही योगासनाविषयी आम्ही लेख लिहिले बसा, तर त्या ह्याच्यातली मला काही चित्र, कारण बहुतेक योगासनाच्या पुस्तकात जी चित्र होती ती पुरुषांची होती. मी म्हटलं मला स्त्रियांची योगासनं करण्याची पाहिजे, ती पण त्यांनी तयार करून दिली. तर या सगळ्यांच्या मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात त्यामुळे मगाशी म्हटल्यासारखं मला खूप आनंद झाला, तोही व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण आजचे प्रमुख पाहुणे आणि व्यासपीठावरील मान्यवर यांचं स्वागत करूया. मी श्री विश्वेशला विनंती करते की त्यांनी श्री राजीव खांडेकर, मुख्य संपादक ABP माझा, यांचं स्वागत करावं.
श्री अनिल प्रभुणे यांना विनंती की त्यांनी डॉक्टर सतीश देसाई यांचं अभिनंदन करावं. सौ केतकीला विनंती तिने डॉक्टर शिरीष लिमाये यांचं स्वागत करावं. धन्यवाद. श्री राजीव खांडेकरजी आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर यांना विनंती की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. नातवंडांसाठी आजी आजोबांच्या गोष्टी. श्री धनंजय सरदेशपांडे सध्या एक चित्रपट आणि नाट्यसृष्टीत धडाडीचे कलाकार आहेत. सध्या त्यांचं वाडा चिरेबंदी हे नाटक गाजत आहे. पण मूळचे ते बालनाट्य लेखक आहेत आणि आतापर्यंत 27 बालनाट्य लिहिली आहेत आणि ती सर्व रंगमंचावर सादर झाली आहेत. महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत 18 बालनाट्य सादर होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. भाडीपाच्या जवळपास 8 ते 10 वेगवेगळ्या सिरीजमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यातलं प्रमुख म्हणजे कांदे पोहे, शांतीत क्रांती. याशिवाय त्यांच्या गाजलेल्या मालिका कट्टी बट्टी, चंद्रविलास, हास्य जत्रा अशा आहेत. काही चित्रपट जसे सलाम, मसाला, झोंबिवली, तुकाराम इत्यादीमध्ये त्यांनी अत्यंत उत्तम भूमिका निभावल्या आहेत. मी श्री अनिल प्रभुणे यांना विनंती करते की त्यांनी धनंजय सरदेशपांडे यांचं स्वागत करावं आणि त्यानंतर श्री सरदेशपांडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. रंगमंचावरील सर्व मान्यवर, आजच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष, ABP माझा न्यूजचे प्रमुख श्री राजीवजी खांडेकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सतीश देसाई, डॉक्टर शिरीष लिमाये सर, अनिल प्रभुणे सर, आणि आज या ज्या 3 पुस्तकांचं प्रकाशन झालं ते आमचे उत्साही धडाडीचे बंधुराज श्री दिलीप कुंभोजकर आणि आपण सर्व मान्यवर. एकदा काय झालं, एक होता असं म्हटलं की सगळ्यांचे कान टवकारतात. आपल्याला वाटतं काय आता गोष्ट आहे. गोष्टी सगळ्यांना आवडत असतात, लहान मुलांपासून ते अगदी आबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांना गोष्टी आवडतात, ऐकायला आवडतात, सांगायला आवडतात, वाचायला आवडतात. कारण गोष्टीत अनेक गोष्टी घडलेल्या असतात, ठरलेल्या असतात. आणि आज हे पुस्तक नातवंडांसाठी आजी आजोबांच्या गोष्टी, हे पुस्तक इतकं सुंदर. याचं मुखपृष्ठ जरी पाहिलं तुम्ही तर सगळ्यांना आकर्षित करणार असं मुखपृष्ठ आहे. आतले फॉन्ट्स अतिशय ठळक, सुटसुटीत आणि छान वाचनीय आहे. त्यासोबतच
एवढंच नाही तर त्या पुस्तकामध्ये कंटेंट नावाची जी काही गोष्ट असते ती अतिशय सुंदर आहे. कथा अतिशय सोप्या भाषेत, सहज, सुंदर, प्रवाही, संवादी आणि संस्कारी, शिवाय उत्कंठावर्धक आहेत. तर ह्या गोष्टी आपण वाचताना, ऐकताना आपल्याला खूप मजा येते. आजचं खरं तर आपल्याला असं वाटतं की मोबाईलमुळे, पण ह्या मोबाईलमुळे ह्या कथा पण आलेल्या आहेत. पण मोबाईलचे आपण दुष्परिणाम पण बघतो किंवा काय जे असतील ते, पण ह्या कथा जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला एक वेगळा अनुभव मिळतो. कारण ह्या कथांमध्ये पौराणिक कथा आहेत, श्रीरामाची कथा आहे, हनुमानाची कथा आहे, त्याच्यानंतर ऋषीमुनींची कथा आहे. ह्या पारंपरिक गोष्टी आहेत. आपण ऐकल्यात का? ऐकलेल्या आहेत. आपण वाचल्यात का? तर वाचले. पण आपल्या लक्षात येतात का? राहतात का? तर नाही राहत. कारण का? ते पुस्तक रूपात नव्हतं आपल्याजवळ. आणि हे काम दिलीप दादांनी लॉकडाऊनमध्ये त्यांच्या नातवांसाठी करता करता ते आपल्यासाठी पण आलेले. तर असं हे पुस्तक जेव्हा आपण वाचायला लागतो तेव्हा त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्या मनात अगदी इथपर्यंत भिडतात. उदाहरणार्थ श्रीरामाची गोष्ट असेल किंवा जाड्या रड्या असेल, मुलांना प्रचंड त्या गोष्टी आवडतात. मला सांगायला आवडेल की आईन्स्टाईन म्हणायचा की तुम्हाला हुशार मुलं पाहिजेत का? त्यांना गोष्टी सांगा. अजून हुशार मुलं पाहिजेत का? अजून गोष्टी सांगा. खूप हुशार पाहिजेत का? खूप गोष्टी सांगा. पण आपण आजकाल मोबाईलच्या काळात हे सगळं विसरून गेलेलो आहोत. म्हणजे हे फक्त तरुण पोरच आहेत असं नाही, किंवा लहान मुलांनाच मोबाईल अट्रॅक्ट करतो असं नाही, तर आजकाल तर म्हातारे माणसं कायम असं करत असतात आणि ते ऑनलाईन असतात. मग त्यांनी आजी आजोबांना कधी गोष्टी सांगायच्या? मला एक माझ्या मुलाने लिहिलेली एक एकांकिका आठवती या निमित्ताने, खादाड नावाची. थोडक्यात सांगतो तुम्हाला. आजी आजोबा आणि एक नातू एका छोट्याशा गावात राहत असतात. तो तिथं मुलगा व्यवस्थित असतो, सगळं छान चालू असतं, शाळा असते, पोहणं असतं, खेळणं असतं, आजी आजोबा रात्री गोष्टी सांगत असतात सगळ्या त्यांना, असं चालू असतं व्यवस्थित. वडील कधीतरी पत्र पाठवत असते, पोस्टमन पत्र घेऊन येत असतो. आणि एक दिवस ते वडील त्याला गिफ्ट म्हणून एक खोकं पाठवतात. आणि त्या दिवशीपासून दुसऱ्या दिवशी सकाळी कोंबडा आरवतच नाही. सगळे कोंबडे आधी तो खाऊन टाकतो. हा असतो मोबाईल. त्याच्यानंतर घड्याळ खाऊन टाकतो, त्याच्यानंतर रेडिओ खाऊन टाकतो, टीव्ही खातो, पुस्तकं खातो, वह्या खातो, पेन, पेन्सिल, रबर, रंग बिंग सगळं खायला लागतो. हा खादाड प्राणी आपल्याला थोडासा दूर ठेवायला लागेल, तर आपण आपल्या नवीन पिढीला काहीतरी देऊ. मला असं वाटतं की आपली जर नवीन पिढी सजग, संस्कारी आणि समृद्ध करायची असेल तर पुस्तक याच्याशिवाय पर्याय नाही. आणि ते दिलीप दादा आठवणीने आपल्यासाठी करतो, त्याच्यासाठी खरं तर खूप मनपूर्वक अभिनंदन दादा तुझं. आणि असंच तुझ्याकडून कायम लिखाण सरळ, सोपं, साधं होत राहू आणि आमच्या ते हृदयापर्यंत भिडत राहावं, एवढंच सांगतो. आता परवाच्या दिवशी मराठी भाषा गौरव दिन आहे, तर त्या निमित्ताने हा कार्यक्रम होतो, हे अजून विशेष. तर आपण सर्वजण आलात आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी कुंभोजकर परिवाराचे विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज उपस्थित असलेले मान्यवर आणि ज्यांना ही पुस्तकं अर्पण केली आहेत त्यांची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे. मी केतकी आणि विश्वेशला विनंती करते की त्यांनी जागेवर जाऊन स्वागत करावं. श्री सुरेश दादा आणि सुलभा वहिनी देशपांडे. श्री रमेशराव आणि रेखा वहिनी देशपांडे.
कुंभोजकर. आजी आजोबांची गोड गोड नातवंड गौतम, गार्गी आणि युतिका. सौ जान्हवी खांडेकर त्या निवेदिका असून वुमन ऑफ सबस्टन्सचा पारितोषिकाने त्या गौरवल्या आहेत. त्या श्री राजीव खांडेकर सरांच्या पत्नी आहेत आणि आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. श्री सूर्यकांत पाठक, माजी अध्यक्ष, ग्राहक पेठ. लेखिका कल्याणी भागवत. श्री सागर पोपर्डेकर, प्रकाशक, इंद्रायणी साहित्य. सौ लता पोपर्डेकर, प्रकाशक, इंद्रायणी साहित्य. सौ सोनाली देशपांडे, फाउंडर अँड मेंटॉर, दे आसरा फाउंडेशन. आणि डॉक्टर राजशेखर, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटरी. श्री अभय गाडगीळ, पुन्हा गाडगीळ अँड सन्स. आठवणींची गोधडी. आठवणींची गोधडी या पुस्तकाची प्रस्तावना श्री नंदकुमार काकिर्डे यांनी लिहिली आहे. श्री काकिर्डे गेली 40 वर्ष पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. दैनिक केसरी, इंडियन एक्सप्रेस ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात त्यांनी वार्ताहर म्हणून आणि स्तंभलेखन केलं आहे. सुरुवातीला त्यांनी वकिली सुद्धा केली आहे. सध्या ते कॉस्मॉस बँकचे डिरेक्टर आहेत आणि भारतीय विद्या भवन अशा नामांकित शिक्षण संस्थेचे ते मानद संचालक आहेत. त्यांच्या भाषणाआधी मी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याची विनंती श्री राजीवजी खांडेकर यांना करते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व ज्येष्ठ उपस्थित. खरं तर हा जो कार्यक्रम आजचा आहे तो एक कौटुंबिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि आमचे मित्र दिलीप कुंभोजकर यांनी जी 3 पुस्तकं लिहिली त्याचा प्रकाशन समारंभ आहे. मगाशी जो उल्लेख झाला तो अत्यंत योग्य आहे की पुढच्या आठवड्यात आपण कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा करतो आणि आपण असं नेहमी म्हणतो की हल्ली वाचतोय कोण, सगळे मोबाईलवर बसलेले असतात आणि वाचन संस्कृती कमी झाली आहे का असं आपल्याला सातत्यानं वाटत असतं. परंतु त्याला छेद देणारा आजचा हा कार्यक्रम आहे की 3 प्रकारची पुस्तकं लिहिणं. म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो, तुम्हाला अजून 2 पुस्तकांना सगळ्यांना यायचं आहे, कारण हा व्हॉट्सअपवर किती लिहितो हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आत्ता तो 2 पुस्तकं ऑलरेडी त्याची तयार आहेत. खरं तर नदीचं कूळ आणि ऋषीचं मूळ शोधू नये असं म्हणतात, पण हा गेले कित्येक दिवस अनेक ऋषींचं मूळ शोधत बसलेला आहे आणि सर्व ऋषी आपण ज्यांच्या कथा ऐकतो
त्यांच्यावरचं एक पुस्तक त्याचं तयार आहे. आता त्याचं प्रकाशन मला दिलं तर मी नक्की करायला तयार आहे, परंतु तो कोणालाही दिलं तरी हरकत नाही, ते प्रकाशन त्यांनी जरूर करावं. आणि दुसरं म्हणजे या सगळ्या याच्या यादीमध्ये प्रवास वर्णन हा कुठं त्यानं हाताळलेला नव्हता. पण तुम्हाला माहिती आहे की म्हणजे कुंभोजकर कुटुंबीय हे कायम दौऱ्यांवर जाणारं, सगळीकडं देशभर हिंडणारं असं कुटुंब आहे. त्यामुळे सुचित्रानं त्याच्या मागे लागून कोकणातली सगळी मंदिरं आणि सगळा तो प्रकार करून एक चांगलं पुस्तक सध्या त्याचं ते होतं आहे. तर अजून 2 पुस्तकांना आपल्याला तो बोलवणार आहे याची मला खात्री आहे. आठवणीची गोधडी हा जो विषय त्याचा जो आहे तो खरंच खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि मला त्यानं का हे लिहायचं, आम्ही मित्र आहोत हे मान्य करतो मी, पण आम्ही वैशाली ग्रुपमधली सगळी मंडळी असतो, दरवेळेस सातत्यानं भेटत असतो. आणि त्यानं मला असं म्हटलं, अरे नंदू तुला एक पुस्तकावर जरा प्रस्तावना लिहायची, 2 शब्द लिहायचे. आणि मग त्यानं ते आठवणीची गोधडी हा पुस्तक लिहिलं. मी प्राध्यापक असल्यामुळं नेहमी गोधडी हा विषय मला नेहमी आवडायचा अशासाठी की मी जेव्हा कॉन्स्टिट्यूशन शिकवायचं लॉ कॉलेजमध्ये, तेव्हा मी त्यांना असं म्हणायचं की भारतीय म्हणजे त्या जी राज्यघटना आहे ती काय आहे, त्याच्यावर नेहमी बाबासाहेब आंबेडकरांवर खूप टीका करण्यात आली होती की तुम्ही काय जगभरातल्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशन पाहिल्यात, उलथ्यापालथी केल्यात आणि मग भारतीय राज्यघटना तयार केली, असं त्यांच्यावर बोललं जात होतं. आणि त्यावेळेला आपण असं म्हणलं गेलं की येस इट इज अ कॉन्स्टिट्यूशन इज मेड ऑफ व्हेरियस पार्ट्स, म्हणजे तो वेगवेगळ्या जगभरातल्या कॉन्स्टिट्यूशन त्यांचं उलथापालथ करून भारतीय राज्यघटना लिहिली गेली. आणि ती जी गोधडी आहे ती मायेची गोधडी इथं निर्माण झाली. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आईचे आई वडील असतील, वडिलांचे आई वडील असतील, ह्या सगळ्यांमध्ये ती जी घरातली वृद्ध व्यक्ती असते तिला कदाचित दिसायला कमी असतं, काही वेळा तिची नजर दृष्टी कमी होत असते, तर ती घरामध्ये जिथं बसलेली असते त्या जागी एखाद्या अंधेऱ्या खोलीमध्ये आपल्या घरातले सगळे जे कपडे असतात, आपण वापरलेले कपडे, ते कधीही टाकून द्यायला ही लोक आपल्याला सांगत नाहीत. ते म्हणतात ते माझ्याकडे ते कपडे. मग तुमच्या साड्या असतील, शर्ट असतील, पॅन्ट असतील, त्याचे ती आजी काय करते नेमके, त्यातले चांगले चांगले पीसेस काढते, तुकडे करते आणि ती इतकी छान पद्धतीनं मिळून देते की जगातल्या कुठल्याही थंडीला तोंड देईल इतकी चांगली ती गोधडी निर्माण करते. ही ती आठवणीची गोधडी असते. आणि हेच मला सातत्यानं असं वाटतं की दिलीप कुंभोजकरांनी जे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे त्याच्या आठवणीचा सगळा त्याने पट मांडलेला आहे. आणि त्याची वैविध्य असं आहे की मगाशी त्यांनी सांगितलं की कल्याणी मॅडमनं त्याचं हे करून दिलं, परिशिष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं कसं करावं, काय करावं हे जरी सांगितलं तरी त्याची मुशाफिरी सगळ्या याच्यात आहे. आमची मैत्री वैशाली कट्ट्यावरची जरी असली तरी त्याचा संपूर्ण जो प्रवास होतो सगळा, म्हणजे दिलीपचा विशेषतः जो आपण पाहतो तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे एकाच बाजूला तो उद्योजक आहे, दुसऱ्या बाजूला तो तिथं आमच्याबरोबर मित्र म्हणून काम करत असताना मैत्रीचा त्याचा धागा जपतो. पण त्याच वेळेला भारतीय संस्कृती ही कशी जपली पाहिजे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचं सातत्यानं त्याचं विवेचन, चर्चा चालू असते. आणि अलीकडचा जो काळ आला आहे सध्याचा, त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणं हे नक्कीच आवश्यक असतं, प्रत्येकाला असं पाहिजे आहे. म्हणून मगाशी ते बोललं गेलं की आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी या खरंच विसरत चाललो होतो आपण. तर कदाचित असं अनेक वेळा घडतं की आजी आजोबांच्या गोष्टी सांगायला आजोबांनाही वेळ मिळत नाही, खरं आहे, आणि आजी आजोबांच्या त्या नातवांनाही मिळत नाही. मी मगाशी परिचय करून देताना सांगितलं की भारतीय विद्याभवन संस्था ही जी पुण्यामधली एक नामवंत शिक्षण संस्था आहे. आमच्याकडं प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी अशा विविध भागामध्ये चालतो. आजही आमचा इश्यू आहे की आम्हाला, कारण स्टोरी टेलिंग हा आमच्या शिक्षकांचा मुख्य भाग आहे. आम्ही शिक्षकांना सांगतो जे काय शिकवताय तुम्ही स्टोरी टेलिंगमधूनच झालं पाहिजे. आणि ते आजी आजोबांच्या आणि नातवंडांच्या माध्यमातून हे सगळं जाणं. आणि आपल्याला आता तशा कथा आठवतील का, कदाचित आठवणार नाहीत. आणि म्हणजे मी मगाशी असं म्हटलं की ही तिन्ही पुस्तकं जी आहेत ती संस्कारक्षम पुस्तकं आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मला निश्चित आनंद होतो आहे की आमच्या मित्रांनं चांगली पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि आपण त्याचं नक्कीच विकत घेऊन स्वागत कराल, कारण तो काही लोकांना सप्रेम भेट देईल पुस्तकं, परंतु तो व्यवहार नाही आहे. तर व्यवहार असा आहे की ही पुस्तकं आपण सगळ्यांनी विकत घ्यावीत. म्हणजे मी पण घेणार आहे. मला त्यानं फक्त आठवणीची गोधडी हेच आपलं सप्रेम भेट दिलं आहे, पण मी बाकीची दोन्ही नक्की पुस्तकं विकत घेणार आहे. आपण खरं तर आज सगळ्या वक्त्यांना ज्यांना ऐकायला आलेत, मग आमचा प्राध्यापक मित्र शिरीष असेल, डॉक्टर सतीश देसाई असतील आणि राजीव खांडेकरला आपण तर अनेक वेळा
पाहता, अनेकांच्या मुलाखती घेताना पाहता, पण त्याची निवड कशी योग्य आजच्या कार्यक्रमाला आहे तर त्याच्याकडनं आपल्याला त्याचे अनुभव ऐकायला मिळते. या संदर्भातले मी पुन्हा एकदा दिलीप कुंभोजकर, सुचित्रा मॅडम या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि मला 5 मिनिटं बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. पुढच्या 2 पुस्तकांचं मला असंच बोलव, मी नक्की येईन. धन्यवाद. आठवणींना उजाळा देता देता हेही लक्षात येतं की माणूस काही मूल्यांवर किंवा सिद्धांतांवर जगत असतो. अभिजात इतिहास, निसर्गाशी जोडलेले सणवार, देश व राष्ट्र याविषयी समर्पणाची भावना हे सर्व हिंदुत्वात नमूद केले आहे. हिंदुत्व हा धर्म नसून एक संस्कृती आहे, जीवनशैली आहे. सप्तसिंधू नदीपासून ते सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला स्वातंत्र्यवीर सावरकर पितृभूमी व पुण्यभूमी म्हणतात. ही संकल्पना स्वीकारणारा आणि समर्पणाची संस्कृती स्वीकारणारा तोच खरा हिंदू ही विशाल व्याख्या आहे. ही जीवनशैली आपण पूर्णपणे आत्मसात करणं ही आपली जबाबदारी. मी प्राध्यापिका डॉक्टर शुभदा ताम्हणकर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर शिरीष लिमये यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व श्रोते, आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर शिरीष लिमये यांचा थोडक्यात परिचय करून देते. लिमये सर पुण्यातील सिम्बॉयसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये गेली 36 वर्ष प्राध्यापक आणि अकाउंटन्सी या विभागाचे प्रमुख म्हणून आता निवृत्त झाले आहेत. त्यांची PhD ही उद्योजकता विकास या विषयामध्ये आहे. विषय शिकवताना परंपरागत असलेल्या पद्धती आणि त्याचबरोबर त्याला नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन अतिशय उत्तम शिक्षक, लोकप्रिय शिक्षक म्हणून लिमये सर तर प्रसिद्ध आहेत, पण त्याही पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा घडेल आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे त्यांचं चारित्र्य संवर्धन कसं होईल याच्याकडे लिमये सरांचं कायम विशेष लक्ष असायचं. आणि आजतागायत हजारो असे विद्यार्थी लिमये सरांनी घडवलेले आहेत आणि त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणूनच अनेक मान्यवर संस्थांनी त्यांना पुरस्कृत केलं आहे. महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचा डॉक्टर शेजवलकर आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला. रोटरी क्लब पुणे गांधी भवनचा व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार, ऑल इंडिया टीचर्स फोरमचा आदर्श शिक्षक पुरस्कार, IIT पवई आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा डिस्टिंग्विश्ड असोसिएट प्रोफेसर हाही पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांनी ऑक्सफर्ड, पोलंड आणि अशा अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चर्चासत्रांमधून सहभाग घेतलेला आहे आणि त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मार्गदर्शक ठरतील अशी अनेक पाठ्यपुस्तकं पण लिहिली आहेत आणि रेफरन्स बुक्स पण लिहिलेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकंदर 10 विद्यार्थ्यांनी PhD आणि MPhil या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. हा झाला त्यांची आता प्रोफेशनल माहिती. पण या पलीकडे जाऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख म्हणजे सर अतिशय उत्तम तबला आणि बासरी वाजवतात. त्यांनी अनेक नाटकांमध्ये नट आणि दिग्दर्शक म्हणून कामं केली आहेत. तसंच विद्यापीठाच्या अनेक दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतलेला आहे. पोहणं, सायकलिंग, टेनिस आणि बास्केटबॉल या खेळांची त्यांना विशेष आवड आहे. आणि आता त्यांची या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची ओळख म्हणजे त्यांचा भगवद्गीतेचा खूप अभ्यास आहे. यूट्यूबवरती त्यांची भगवद्गीतेवरची अनेक प्रवचनं उपलब्ध आहेत, आपण जरूर ऐका. दर रविवारी ते एका गावातल्या पुण्यातल्या मंदिरामध्ये भगवद्गीतेवरती प्रवचनं देतात आणि आजच्या कार्यक्रमासाठी मुद्दाम ते ॲडजस्ट करून इथे आलेले आहेत. रामकृष्ण मठाचे गेली अनेक वर्ष स्वयंसेवक म्हणून ते काम करत आहेत आणि अक्षरशः आत्तापर्यंत स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरती आधारित मुलांचं चारित्र्य संवर्धन करण्याच्या दृष्टीने हजारो लेक्चर्स सरांनी विविध ठिकाणच्या शाळेमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन घेतलेली आहेत. भारतभर त्या निमित्ताने ते हिंडलेले आहेत. सर, आपल्या या कार्यक्रमासाठी स्वागत आणि मी आपल्याला विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करा.
नमस्कार. आदरणीय शुभदा तामणकर मॅडम आणि मी सिम्बायसिसमध्ये एकत्र होतो. अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम केलं, म्हणून त्यांनी खूप प्रेमाने माझी ओळख करून दिली. परंतु तुम्ही जरा ती एक बरीचशी डिस्काउंट करून ऐकावी अशी माझी विनंती. अच्छा, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सगळे माता पिता बंधू आणि भगिनींनो, आज प्रकाशित झालेल्या 3 पुस्तकांचे लेखक श्री दिलीप कुंभोजकर यांचं सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करतो. कारण एकाच समारंभामध्ये 3 पुस्तकं प्रकाशित होणं हा एक दुर्मिळ योग आज आलेला आहे. त्याबद्दल आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करतो. या 3 पुस्तकांच्या पैकी आदर्श जीवन हिंदू धर्म हिंदू संस्कृती आदर्श जीवन पद्धती या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी म्हणून मी आपल्यासमोर आज उभा आहे. हे पुस्तक फिनिक्स प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं आहे. लेखक दिलीपराव कुंभोजकर यांनी हे पुस्तक ज्येष्ठ बंधू शामराव तथा नाना कुंभोजकर आणि शरयू वहिनी यांना अर्पण केलं आहे. इथेच आपल्याला दिसून येईल की भारतीय संस्कृती काय सांगते आणि काय शिकवते. पुस्तकाला सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण चारुदत्त अफळेबुवा यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्याच्यात ते म्हणतात, आपली स्वतःची ओळख विसरणं हा आपल्या राष्ट्रीय जीवनातील फार मोठा पराभव असतो. हे आर्य चाणक्य यांचं वाक्य पूजनीय अफळेबुवा यांनी या पुस्तकात त्यांच्या प्रस्तावनेमध्येच पहिल्यांदा दिलेलं आहे. ते म्हणतात, आपल्या पुढच्या पिढीवर आपले संस्कार कायम राहावेत म्हणून स्तोत्रांची अनेक पुस्तकं, योगासनांची अनेक पुस्तकं आणि सणावारांची देवदेवतांची अनेक पुस्तकं आली, पाककलेवरची पुस्तकं आली. पण या साऱ्या विषयांचं एकत्रित दर्शन घडवणारं हे पुस्तक हे अतिशय दुर्मिळ आहे असं ते म्हणतात. नवीन लग्न झालेल्या सर्व दाम्पत्यांना हे पुस्तक अभ्यासक्रमाप्रमाणे उपयोगी पडू शकेल आणि हा अभ्यासक्रम प्रत्येक नवीन दाम्पत्याला कंपल्सरी असला पाहिजे असं आपलं माझं वैयक्तिक मत आहे. खाजगी शाळांमध्ये तर पालक शिक्षक यांना हे पुस्तक देऊन आचरणासाठी ज्यादा गुण द्यावेत असं हरिभक्त परायण अफळेबुवा म्हणतात. संस्कारांची किती गरज आहे. आपल्या मनोगतामध्ये दिलीपराव कुंभोजकर असं म्हणतात की आपल्याकडे जे जे काही चांगलं आहे, जे आपण अनुभवत आहोत, ते आपण पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात प्रांजळपणे ते हे कबूल करतात की हे संकलन म्हणजे समग्र संकलन नव्हे. हे सुद्धा दिलीपराव अगदी प्रांजळपणे कबूल करतात. हल्लीच्या तरुण पिढीला नैवेद्याचे पदार्थ कसे तयार करायचे, ते नैवेद्याचं ताट वाढायचं कसं, डावीकडे कुठले पदार्थ असावेत, उजवीकडे कुठले पदार्थ असावेत, या सर्व गोष्टींची माहिती शुद्ध आणि सात्विक पाककृती या भागात आकृतींच्या सह उपलब्ध करून दिलेली आहे. पुस्तकातील हा भाग श्री दिलीप कुंभोजकर यांच्या पत्नी सौ सुचित्रा कुंभोजकर यांनी लिहिलेला आहे. हिंदू संस्कृती ही आदर्श जीवन संस्कृती आहे, पण ही जीवन पद्धती आहे तरी काय हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी पडेल, अत्यंत महत्त्वाचं आहे. जन्मतो जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्चते. संस्कारामुळे माणूस हा जास्त सुशिक्षित सुसंस्कृत होतो असं शास्त्रात म्हटलं आहे. पुस्तकाची जरी नुसती अनुक्रमणिका पाहिली तरी आपल्याला लक्षात येईल की या पुस्तकात काय काय दिलेलं आहे. दिनचर्या कशी असावी, दिवसामध्ये कोणते व्यायाम केले गेले पाहिजेत, यात आकृत्यांच्या सह, मगाशी सरांनी सांगितलं, आकृत्यांच्या सह योगासनांची माहिती दिलेली आहे. दैनंदिन पूजा का करावी, कशी करावी, शुद्ध आणि सात्विक स्वयंपाक कसा करावा, काही घरगुती औषधं, याची सगळ्याची माहिती आजीबाईचा बटवा नावाच्या सदरामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. संध्याकाळी शुभम करोती, हनुमान स्तोत्र, रामरक्षा हे तर त्याच्यात दिलेलं आहेच, पण त्याशिवाय या सगळ्या गोष्टी अर्थासह दिलेल्या आहेत. हे या पुस्तकाचं अतिशय मोठं वैशिष्ट्य आहे. गीतेतला 15वा अध्याय, मनाचे श्लोक, निवडक सुभाषित, संतांचे निवडक अभंग, पसायदान इत्यादी जे नियमितपणे संध्याकाळी आपण म्हणतो ते सगळं आपल्याला या पुस्तकात संकलित केलेलं आढळेल. एवढंच नव्हे तर आपली संस्कृती आणि परंपरागत सणवार कोणते आहेत, ते कसे साजरे केले जातात याची सविस्तर माहितीसुद्धा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. कोणत्या महिन्यात कोणते सण येतात ते आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळेल. प्राचीन भारतीय अर्थव्यवस्था काय होती, आपलं मन सतत प्रसन्न कसं ठेवावं
याबद्दल आपल्याला या पुस्तकामध्ये खूप चांगली माहिती मिळू शकेल. याशिवाय संकीर्ण माहिती आपल्याला वाचता येईल. तिथी, वार, महिने, इंग्रजी महिने, 4 धाम कुठले आहेत, 4 वेद कुठले आहेत, 7 पुरी, 12 ज्योतिर्लिंग, 18 पुराणं, 27 नक्षत्र, या साऱ्यांची माहिती एकत्रितपणे या पुस्तकामध्ये संकलित केलेली आहे. भारतात आणि भारताबाहेर असणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक मुलांना आणि त्यातील नातवंडांना सुद्धा संस्कार करण्यासाठी या पुस्तकाचा अतिशय फायदा होईल, यात काही शंका नाही. पूर्वी आपल्याकडे आजी आणि आजोबा ही 2 संस्कृती शिकवणारी विद्यापीठं होती, पण आता हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो इथपर्यंत आपण आलो आहे, असं आचार्य किशोरजी व्यास एकदा त्यांच्या व्याख्यानामध्ये म्हणाले होते. लहान मुलांना पाठांतर करायला लावू नका, त्यांच्या बालमनावर आघात होतो. काही अर्थ समजत नसताना पाठांतर का करायला लावावं, अशा पद्धतीचा एक मूर्ख विचार सध्या प्रचलित झालेला आहे. बालवयामध्ये पाठांतराची शक्ती जास्त असते. अनेक वेळा ते स्तोत्र, सुभाषित किंवा भगवद्गीता पाठ करण्याची त्यांची क्षमता ही लहान वयामध्ये जास्त असते. नुकत्याच लोकार्पण झालेल्या राम मंदिरासाठी असंख्य पुरावे, वेद आणि उपनिषदातून देणारे स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी लहानपणीच अनेक गोष्टी मुखोद्गत केलेल्या होत्या, हे आपल्याला माहिती आहे. कदाचित लहान असताना संस्कार करताना, पाठांतर करताना त्या मुलांना त्याचा अर्थ समजत नाही आहे, कारण त्यांच्या जीवनाच्या अनुभवाची कक्षा अजून लहान आहे. पण जसजशी त्यांच्या जीवनातील अनुभवाची कक्षा व्यापक व्हायला लागेल, तसतसं या श्लोकांचा, या सुभाषितांचा व्यापक अर्थ त्यांना लक्षात येईल आणि यालाच संस्कार असं म्हणतात, असं आचार्य किशोरजी व्यास यांनी व्याख्यानात एकदा सांगितलं होतं. उदाहरणार्थ, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धायुज्यस्व सुखदुःखे समे कृत्वा. हे सुख आणि दुःख समान मानायचं म्हणजे काय? अरे, त्या लहान मुलाला सुख आणि दुःख माहिती नाही, पण जसं जसं त्याला अनुभव येईल तसंच त्याला हे लक्षात येईल की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मनः तुष्टा. म्हणजे काय हे त्याला अनुभवाची कक्षा व्यापक झाल्यानंतर समजेल. ते संस्कार या बालपणी पेरावे लागतात. या संस्कार पेरण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये उपलब्ध होतील. मुक्तांगण हे एक व्यसनमुक्ती केंद्र आहे. त्याचे जे प्रमुख आणि त्याचे संस्थापक डॉक्टर अनिल अवचट एका कार्यक्रमामध्ये असं म्हणाले होते की एका अभ्यासात असं आढळून आलेलं आहे की ज्या मुलांनी अशा पद्धतीच्या सांस्कृतिक गोष्टींचं पाठांतर केलेलं आहे, तो मुलगा एकदम पटकन व्यसनाकडे वळत नाही. कारण तो मनामध्ये असं म्हणतो की अरे, मी रामरक्षा म्हणतो, हनुमान स्तोत्र म्हणतो, हनुमान चालिसा म्हणतो, मी नाही असं वागणार. असा कुठेतरी एक अडथळा त्याच्या मनामध्ये येतो आणि त्यामुळे तो व्यसनांकडे वळत नाही, हे अनिल अवचटांनी सांगितलेले. परम आदरणीय ब्रह्मलीन सुनीलजी चिंचोळकर एकदा व्याख्यानात म्हणाले होते, दिलं जातं ते शिक्षण आणि उचलले जातात ते संस्कार. फार छान वाक्य म्हणले. दिलं जातं ते शिक्षण आहे आणि उचलले जातात ते संस्कार. आता याच्यातले जे संस्कार आहेत ते उचलले जावे असं वाटत असेल तर सर्वप्रथम हे संस्कार पालकांकडे आले पाहिजेत. सध्या प्रश्न पालकांचाच आहे असं एकदा एका व्याख्यानामध्ये सन्माननीय माणूस म्हणत होता. कारण पालकांचेच भोग अजून भोगून पूर्ण झालेले नाही आहेत, ते काय मुलांवर संस्कार करणार, असंही ते म्हणाले होते. एनिवे, पालकांनी घरामध्ये ते आचरून दाखवले पाहिजेत. कारण भगवद्गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातल्या 21व्या श्लोकात म्हटलं आहे, यद यदाचरती श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. थोडा मोठ्यांवर, अधिकारी लोकांवरती जास्त जबाबदारी आहे. कारण यद्यद आचरती श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः, त्याप्रमाणे इतर लोक आचरण करत असतात. आई वडिलांवर जास्त जबाबदारी आहे. आता माझी संस्कार करण्याची जबाबदारी संपली. हे पुस्तक मी विकत घेतलेलं आहे आणि मुलाला दिलेलं आहे. आता तो पुढे सगळं करेल असं म्हणून जबाबदारी झटकणं हे बरोबर नाही. तेव्हा हल्ली असं सांगण्यात येतं की मुलांना क्वालिटी टाईम द्या. अरे, क्वालिटी टाईम द्या म्हणजे काय द्या? हे जोबेन पुत्रा यांचे यूट्यूबर आहेत ते. त्याच्यामध्ये खूप यूट्यूबवरती त्यांची लेक्चर्स उपलब्ध आहेत. आपण आवर्जून पहा, प्रत्येक पालकांनी पाहायला पाहिजे. जोबेन पुत्रा त्यांनी सांगितलं क्वालिटी टाईम द्यायचा म्हणजे काय. ते म्हणाले 9 मिनटं मुलांसाठी द्या. म्हणजे पहिली 3 मिनटं आहेत ती म्हणजे केअरिंग टाईम. तो मुलगा जेव्हा झोपेतून उठत असतो त्याच्या केसावरून हात फिरवा, त्याच्या पाठीवरती हात फिरवा. मी लहान मुलांबद्दल बोलतो, कॉलेजमधल्या आणि त्याला हळुवारपणे उठवा की अरे उठा उठा चिऊ ताई सारीकडे उजाडले वगैरे वगैरे.
चांगली भजनं वगैरे लावलेली असतात घरामध्ये. याचा एक फार मोठा संस्कार त्या मुलावरती होतो. 3 मिनटं केअरिंग टाईम. पुढची 3 मिनटं म्हणले शेअरिंग टाईम. मुलांबरोबर जेवायला बसा. मुलांबरोबर जेवायला बसल्यानंतर मुलांच्या चुका काढू नका. त्या एका पालकानं विचारलं होतं, तुम्ही जेवताना का चुका काढता? ते म्हणाले, अहो तेव्हाच भेटतो तो. अरे पण तुमचा मुलगा जेवावा म्हणून तुम्ही काम करता ना, जेवताना कशाला चुका काढता? मला आठवत आहे, मी डॉक्टर गोसी गोखले यांच्याकडे जप करायला गेलो होतो. तेव्हा गोसी गोखलेंनी सांगितलं, आमच्याकडे पद्धत आहे की जेवताना कोणीच कोणाशी काही बोलायचं नाही, काय हवं असेल ते खुणेने मागायचं. किती चांगली पद्धत आहे. तर अशा पद्धतीने शेअरिंग टाईम जर शेअर करायचंच असेल तर जेवताना म्हणा, जेवण झाल्यानंतर म्हणा, आज माझ्या ऑफिसमध्ये चांगलं काय झालं, आज पुण्यात चांगलं काय झालं, आज शेजारी चांगलं काय झालं, कुणाच्या मुलाचा पहिला नंबर आला, कोणी खेळामध्ये यश मिळवलं, याची चर्चा होऊ देत. त्या मुलालाही सांगू देत, आज आमच्या शाळेत असं चांगलं झालं. त्याला म्हणतात शेअरिंग टाईम. आणि रात्रीची 3 मिनटं ही म्हणले डेअरिंग टाईम. डेअरिंग टाईम म्हणजे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी किंवा या पुस्तकात दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांना सांगून एका शूरवीरासारखं त्याला शांतपणे वीराच्या चिंतनामध्ये त्याला झोपू दे. असे 3 आणि 3 केअरिंग टाईम, शेअरिंग टाईम आणि डेअरिंग टाईम असे 9 मिनटं मुलांसाठी तरी द्या, असं त्यांनी जोबेन पुत्रा यांनी सांगितलं. पालक आणि शिक्षक या सर्वांना या पुस्तकामध्ये एक दिलेली जीवन पद्धती कशी आचरावी, हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याची सगळी कौटुंबिक जबाबदारी काय असू शकते, कशा पद्धतीने तो व्हायला पाहिजे, जीवन पद्धती आदर्श काय आहे त्याचं वर्णन याच्यात दिलेलं आहे. नुसती लोकसंख्या वाढून उपयोग नाही, तर लोकसंख्या वाढीबरोबर ती संख्यात्मक वाढ असू नये, गुणात्मक वाढ असावी. ही गुणात्मक वाढ भारतामध्ये व्हावी यासाठी या पुस्तकाचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे आणि ते नक्कीच मोठं होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की या पुस्तकाची केवळ इंग्रजीमध्ये नव्हे तर भारतातील सर्व भाषांमध्ये याचं भाषांतर व्हावं, जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतर व्हावं आणि हे पुस्तक सगळ्या जगाला हिंदू संस्कृती काय आहे, नुसतं मंदिर बांधून उपयोग नाही, पण भारतीय संस्कृतीसुद्धा त्याच्याबरोबर गेली पाहिजे. ते ती संस्कृती याच्यातनं जाईल असं मला वाटतं. या पुस्तकाचे लेखक दिलीपजी कुंभोजकर, प्रकाशक श्री अनिल प्रभुणे, फिनिक्स प्रकाशन, अक्षर जोडणी करणारे मेसर्स दत्तात्रय एंटरप्राइजेस, मुद्रक प्रोसेक ग्राफिका, या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करून माझ्या वाणीला विराम देतो. पण तत्पूर्वी इंद्रायणी साहित्य प्रकाशनाबद्दल सुद्धा थोडं सांगतो. इंद्रायणी साहित्य प्रकाशन आमच्या वाड्यामध्ये होतं आणि श्याम दयावर्ण कोपर्डेकर यांचा माझ्याशी खूप चांगला आमचा परिचय होता. त्यांच्या घरी आम्ही अनेक वेळेला गणपतीची आरती म्हणायला जायचो आणि ती आरती खूप रंगायची, नंतर प्रसाद वगैरे असायचा आणि त्याची सुरुवात त्या आमच्या वाड्यामध्ये झाली होती. त्यामुळे त्यांनी सुद्धा या ठिकाणी एक पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचंसुद्धा आठवणींची गोधडी हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की या पुस्तकाच्या किमान 5 कॉपीज आज विकत घ्याव्यात. कदाचित ते डिस्काउंटमध्ये देतील असं मला वाटतंय. जरी नाही दिलं तरी सुद्धा इट इज वर्थ बाईंग. आणि सणावाराला भेट म्हणून काहीतरी भांडी कुंडी जी फिरत राहतात तशी देण्यापेक्षा असं पुस्तक द्यावं की जे त्याच घरामध्ये स्थिर राहील आणि लग्न मुंज या प्रसंगांमध्ये किंवा एखाद्याने यश गाठलं खेळामध्ये असेल किंवा कुठे तर त्याला बक्षीस द्यायला म्हणून हे पुस्तक आपण द्यावं. याच्या 5 कॉपीज तरी आज प्रत्येकाने विकत घ्याव्या असं मी वैयक्तिकरित्या सगळ्यांना म्हणजे आवाहन करतो. मी स्वतः याच्या 5 कॉपीज विकत घेणार आहे हे सांगून माझ्या वाणीला विराम देतो. बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम. थँक्यू. धन्यवाद. सर म्हणाल्याप्रमाणे नुकती जी आपली पुस्तकं प्रकाशित झाली आहे त्याची ओरिजिनल किंमत 460 रुपये आहे. पण आजच्या दिवसासाठी आपण ही 3 पुस्तकं फक्त 200 रुपयामध्ये उपलब्ध करतोय आणि हॉलच्या बाहेर ही पुस्तकं देण्याची सोय केली आहे. डॉक्टर सतीश देसाई. डॉक्टर सतीश देसाई हे खऱ्या अर्थाने पुण्यभूषण आहेत. आपल्या त्रिदल संस्थेद्वारे गेली 33 वर्ष नामांकित पुणेकरांना त्यांनी पुण्यभूषण पुरस्कार देऊन सन्मान करतात. यात शंतनुराव किर्लोस्कर, भीमसेन जोशी, चंदू बोर्डेपासून सुधीर गाडगीळ यांचा समावेश आहे.
पुणे शहरावर ते गेली 13 वर्ष सातत्याने दिवाळी अंक प्रकाशित करत आहेत. आज जगात पोचलेली दिवाळी पहाट ही त्यांचीच संकल्पना. अशा डॉक्टर देसाई यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व त्यांचे मित्र श्री राजीव खांडेकर यांचा परिचय करून द्यावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे स्नेही राजीवजी खांडेकर, एका नामांकित विद्यापीठातले प्राध्यापक डॉक्टर लिमये सर, प्रभुणेजी, सर्व कुंभोजकर कुटुंबीय, इथं उपस्थित असलेले सूर्यकांतपासून ते सगळे माझे सुहृद, आणि ज्यांनी हा घाट या कार्यक्रमाचा घातला ते आपल्या सगळ्यांचे सुहृद दिलीप गोडबोले, सॉरी कुंभोजकर. आपल्याला पण हसू आलं ना, खरा गोडबोले तो आहे. माणसं कशी जोडायची, माणसाला चांगल्या अर्थानं कसं कामाला लावायचं चांगल्या अर्थानं, आणि जोडलेली माणसं कशी टिकवायची, या सगळ्याचा गाभा काय असेल तर तो दिलीप कुंभोजकर आहे. लिमये सरांनी आता या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. खरं म्हणजे पुण्यातल्या एका नामांकित विद्यापीठातल्या प्राध्यापकानं आपलं मनोगत व्यक्त केल्यानंतर मंडई विद्यापीठातल्या एका कार्यकर्त्यानं आपलं मनोगत व्यक्त करायचं फार अवघड काम आहे. पण पुण्याच्या पूर्वेचा आणि पश्चिमेचा संगम जर काय झाला असेल किंवा पाहायचा असेल तर तो संगम म्हणजे पुणे विद्यापीठातलं अकॅडमिक ज्ञान आणि मंडई विद्यापीठातलं व्यवहार ज्ञान. त्या व्यवहार ज्ञानाचा आणि त्या अकॅडमिक ज्ञानाचा संगम म्हणजे दिलीप कुंभोजकर. कारण ते चांगले शिकलेले आहेत, चांगलं काम करतात, त्यांची मोठी व्यावसायिक कंपनी पण आहे, आणि त्याचबरोबर ती मंडई विद्यापीठातलं जे आमचं व्यवहार ज्ञान आहे, राजीवजी आपल्याला कदाचित माहिती असेल, आपल्यापैकी अनेकांना ती गोष्ट माहिती असेल, पण तरी पण मला सांगायचा मोह होतो. पुणे विद्यापीठातले लिमये नावाचे प्राध्यापक, त्यांच्या सुनेचं लग्न झालं आणि त्यांना असं वाटलं की आपल्या सुनेला एकदम मंडईत घेऊन जायला पाहिजे. एका रविवारी ते मंडईमध्ये आपल्या सुनेला घेऊन गेले. सून खूप शिकलेली होती, परदेशातून आलेली होती, आणि मंडईमध्ये यशवंतराव चव्हाणांचा पुतळा आहे त्या जुन्या मंडईमध्ये. तिथे शिंदे नावाची एक फाटकन लुगडं घातलेली म्हातारी बाई कायम बसायची. रविवारचा दिवस होता, मे महिना होते, खूप गर्दी होती, रणरणीत ऊन होतं. लिमयेंना काय राहावे ना, ते सारखं सांगायचे, अगं शिंदे बाई आता बघ पुढच्या रविवारपासून मी येणार नाही, माझी सून येणार आहे. पण त्या शिंदे नावाच्या म्हातारीचं काय अजिबात लक्ष नव्हतं. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, लिमयेंना काय स्वस्त बसेना, सारखं सांगायचे, अगं माझी सून बघ खूप शिकलेली आहे, पुढच्या रविवारपासून ती भाजी घ्यायला येईल. 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं गेली, शेवटी त्या शिंदे नावाच्या म्हाताऱ्या बाईची गर्दी सगळी संपली. तिनं लुगडं होतं, तिचं फाटकं लुगडं होतं, कपाळावरती पदर होता, पदर डोक्याने ओढला पुढं, त्या पदराने सगळा घाम पुसला आणि म्हणाले, हा बोल बाबा, काय बोलत होतास मगातपासनं? ते म्हणाले, अगं मी तुला मगातपासून सांगतो, ही माझी सून आहे, ती परदेशात शिकून आले, पुढच्या रविवारपासून ती भाजी घ्यायला येईल. शिंदे नावाची म्हातारी म्हटले, अरे ती लय शिकलेली असली पाहिजे, मी केव्हाच ओळखलं. लिमयेंना काय कळे ना, ते म्हटले मी तर काही सांगितलं नाही, तुला कसं काय माहिती? ती म्हटली साधी गोष्ट आहे. तिने मोहर पिशवी केली, त्याच्यामध्ये तळ्याला टोमॅटो घेतले, त्याच्यावरती कोबी घेतली, त्याच्यावरती फ्लॉवर घेतली, त्याच्यावरती बटाटे घेतले. तळाला गेलेल्या टोमॅटोला ज्या बाईला कळत नाही ती लय शिकलेली असते. हे व्यवहार ज्ञान त्या मंडई विद्यापीठात दिलं. त्या मंडई विद्यापीठाचा सुद्धा दिलीप आमचा स्नातक आहे, याचा मला मंडई विद्यापीठाचा कार्यकर्ता म्हणून मनापासून अभिमान आहे. पुण्यभूषण फाउंडेशनच्या संस्थेचा उल्लेख केला, त्या संस्थेच्या माध्यमातून आमचा वैशाली गट्टा असेल, अनेक क्लब पुण्यात आहेत, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिलीपचा वावर हा मोठा असतो. आणि दिलीप किती मेटॅक्युलस प्लॅनिंग करतोय, तुम्ही इथं आल्यानंतर कदाचित जाणवलं असेल किंवा नाही मला माहिती नाही, पण मी ऑर्गनायझर म्हणून मी लक्षात ठेवलं, पाहिलं दादा कुठं बसले, नंदू कुठं बसलाय, सूर्यकांत कुठं बसलाय, मी पाहत होतो. आणि इथं समोर 2 खुर्च्यांमध्ये 2 छोट्या मुली बसल्या होत्या, 2 छोट्या. मी विचार केला 2 छोट्या मुली बसवल्या, पण त्याच्यामध्ये सुद्धा दिलीपचा व्यवहार ज्ञान असेल की ऐन वेळेला जर पाहुणा आला तर बसलेल्या माणसाला उठवणं अवघड आहे. आपल्या घरच्या मुलीला, नातीला उठवलं तर ते जास्त सोयीचं होईल, म्हणून त्या 2 छोट्या मुली या ठिकाणी बसवल्या होत्या.
हे दिलीपनी जे ठरवलं 15 दिवसापूर्वी त्यांनी मला घरी बोलवलं आणि ह्या आजच्या कार्यक्रमाचं मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणता येईल, म्हणजे मायक्रो प्लॅनिंग जे सेकंड टू सेकंड प्लॅनिंग, कोण कुठं बसणार, कोण कुठं ब्रेकफास्ट करणार, कुठं बॅनर लावणार, कुठे फोटोग्राफर, कुठे हे कोण बुके देणार, ह्या सगळ्याचं हे लेखी मायक्रो प्लॅनिंग दिलीपनी 15-20 दिवसापूर्वी केली होतं आणि 15-20 दिवस तो झपाटल्यासारखा या कार्यक्रमामागे काम करत होता. म्हणजे मगाशी उल्लेख केला की 36 वर्ष पुण्यभूषण पुरस्कार आम्ही देतो, असे सहकारी आहेत म्हणून पुण्यभूषण हा यशस्वी होऊ शकतो. झपाटल्यासारखं काम करणं म्हणजे काय, याचं उदाहरण म्हणजे दिलीप आहे. दिलीप केवळ या कार्यक्रमापुरताच नाही, मी राजीवजींना सांगेन की साहित्य परिषदेचा मी गेली 20 वर्ष निवडून गेलेला कार्यकर्ता त्या भागातला आहे आणि म्हणून मला सुद्धा असं वाटलं की दिलीप साहित्य परिषदेमध्ये आला पाहिजे. म्हणजे साहित्य परिषदेमध्ये आम्हाला चांगले दुर्दैवानं गेल्या काही 6 महिन्यामध्ये आमचे असंख्य सहकारी सोडून गेले, पण त्या साहित्य परिषदेमध्ये अधिक लोकाभिमुख व्हायला असेल, जसं आपण म्हणतो की आता 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आहे, तसा त्या कार्यक्रमामध्ये साहित्य परिषदेमध्ये सुद्धा चांगली माणसं यायला पाहिजे असतील तर दिलीपसारखी माणसं त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. कारण दिलीप केवळ त्या कार्यक्रमात येतो असं नाही, तर तो कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सुद्धा मदत करतो. म्हणजे मला मगाशी नंदूनी त्या गोष्टीचा उल्लेख केला, मला या ठिकाणी प्रकर्षाने आमचे सहकारी आणि माझे नातेवाईक विश्वास जोशी यांची आठवण येते. 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी कोकणामध्ये गेले. म्हणजे दिलीप होता, आमचा तामणकर होते, जोशी कुटुंबीय होतं आणि तिथं गेल्यानंतर प्रत्येक देऊळ जे पाहिलं, त्या पाहिलेल्या देवळाचं आपल्या सहकाऱ्यांना, लोकांना वर्णन कळलं पाहिजे म्हणून त्यांना ते वर्णन त्यांनी त्या याच्यावरती लिहून पाठवलं. हे मी सुद्धा जेव्हा वाचलं, मी सुद्धा पक्का कोकणातला आहे, पण मला सुद्धा यातली अनेक देवळं माहिती नव्हती. म्हणजे ती देवळं, त्या देवळांचं सौंदर्य, त्या देवळांमध्ये पाहण्यामध्ये दृष्टी, आजूबाजूचा परिसर, हे नुसतं देऊळ पाहून थांबला नाही तर त्या देवळाचं वर्णन. म्हणजे जेव्हा ए व्ही भट जेव्हा पहिल्यांदा त्यांना ॲक्सिडेंट झाला आणि ते गेले, टिळक स्मारक मंदिरामध्ये सभा भरली होती राजीवजी, आणि त्या सभेमध्ये ए व्ही भटांना ज्यांनी घर दिलं, त्या घर दिलेल्या पहिल्या महिलेला बोलायला सांगितलं. ती महिला आली आणि व्यासपीठावरती काय बोलावं तिला कळलं नाही, तिने फक्त एक वाक्य उच्चारलं की ए व्ही भट आम्हाला घर देऊन थांबले नाहीत, त्याने आमच्या अंतःकरणात घर केलं. ए व्ही भटांच्याबद्दल सर्वसामान्य लोकांची जी मनामध्ये प्रतिमा होती, दिलीपचं त्या देवळांच्याबद्दल वर्णन वाचल्यानंतर मला सुद्धा वाटलं की मी त्या देवळात जाऊन आलेलो आहे. ते देऊळ मला माहिती आहे, देवळाच्या जवळ मी परिसरामध्ये वावरलेलो आहे. नुसतं देऊळ नाही तर त्याचा परिसर आणि तो लोकांच्या मनामध्ये उतरवणं, त्याला जी एक लेखन शैली लागते, ती लेखन शैली दिलीपच्यामध्ये आहे. आणि या सगळ्यामध्ये ज्या वहिनी आहेत किंवा संबंध त्यांचं कुटुंबीय आहे, त्या कुटुंबियाचं मोठं योगदान आहे. कारण घरातला माणूस हा करता माणूस सातत्याने बाहेर असेल तर घरातल्यांची काय अवस्था होते हे मला चांगला अनुभव आला. माझ्या अनेकांना माहिती आहे, सूर्यकांतलाही माहिती येते. पण घरातली जर माणसं खंबीर असतील आणि घरातल्या कर्त्या माणसाच्या मागे खंबीरपणे उभी राहणार असतील तर त्या माणसांच्या पंखांच्या मध्ये अधिक बळ येतं. याचं उदाहरण म्हणजे सुद्धा दिलीप आहे. दिलीपने 3 पुस्तकं लिहिली, याच्या आधी अनेक पुस्तकं लिहिली. मी त्याला सांगितलं कायम की तू जे फिनलंडच्या बद्दल पुस्तक लिहिलंय ते फिनलंडच्या पुस्तकाच्या अनेक कॉपीज कर. म्हणजे फ्रान्स मित्रमंडळ आहे किंवा आमचं सर्व्हिस इंडिया आहे, अनेक लोकांना ते पुस्तक वाचल्यानंतर आपण फिनलंडला जाऊन आलो असं वाटेल, इतकं लिखाणाची शैली पण आहे. मी पु ल देशपांडेंचं त्यांनी उदाहरण केलंय. पुलंना जेव्हा आम्ही प्रथम भेटायला गेलो तेव्हा पुलंनी मला प्रश्न विचारला, राजीवजी तू काय करतोस? तर मी म्हटलं मी डॉक्टर आहे. म्हणजे काय? म्हणजे मी म्हटलं डॉक्टर आहे, पण म्हणजे काय करतोस? मी म्हटलं पेशंट तपासतो. म्हणजे काय होतं? म्हटलं पेशंटला बरं वाटतं. म्हणजे काय होईल? म्हणजे म्हटलं त्याच्याकडनं मला 2 पैसे मिळतील. म्हणजे काय होईल? मी म्हटलं 2 पैसे मिळाला म्हणजे मी घरी देऊ शकेल, त्यामुळे घर चालू शकेल. लक्षात ठेव म्हणाले, पुलं म्हणाले, लक्षात ठेव मिळालेलं शिक्षण हे तुझं पोट भरायला मदत करेल, पण कशाकरता जगायचं तुला वाटत असेल तर एखादी कला तुला यायला पाहिजे. आणि नेमकं दिलीपने तेच उचललं. त्याने व्यवसाय केला, पण जगण्याच्या करता काय लागतं याचं ज्ञान त्याला चांगलं आहे म्हणून तो पुस्तक लिहायला गेला, माणसं जोडून गेला. दिलीप म्हणजे माणसं जोडणारा एक मोठा माळी आहे. त्याच्या ह्याच्यामध्ये किती हार आहेत मला माहिती नाही, पण प्रत्येक माणूस हा त्याने मोजून मापून जोडलेला नाहीये. प्रत्येक माणूस हा त्याने त्याच्या कलेनी, त्याच्या आवडीनी, त्याच्या सहकार्याने, सहवासात जोडलेला गेलेला आहे. ही सगळी माणसं दिलीप सातत्यानं जोडून गेला आणि म्हणून दिलीप कुंभोजकर हे आज पुण्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. प्लास्टिकमध्ये त्यांनी काम केलं. कुंभोजकरांचा जो व्यवसाय होता तो व्यवसाय वाढवला.
मुलाला त्यांनी मोठं केलं, मुलाला तो व्यवसाय दिला. याही पेक्षा पुण्यामध्ये दिलीपनी माणसं जोडली आणि माणसं जोडणारा माणूस म्हणून, सार्वजनिक काका म्हणून मला दिलीप जास्त भावतो. मला दुसरं काम सांगितलेलं आहे की राजीव खांडेकरांची ओळख करून द्यायची. मागे एकदा राजीवजी बाळासाहेब ठाकरे हयात होते आणि अटल बिहारी वाजपेयींची शिवाजी पार्कला मोठी सभा भरली आणि सूत्रसंचालकांनी सांगितलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्याने सांगितलं आता यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी हे अटल बिहारी वाजपेयींचा परिचय करून देतील. मनोहर जोशी अवाक झाले की वाजपेयीचा परिचय आपण काय करून देणार. किंवा आपल्या देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की शिवाजी पार्कला सभा आणि मोदींची तुम्ही परिचय करून द्या. देशाला मोदी माहिती आहेत ना, महाराष्ट्राला राजीव खांडेकर माहिती आहेत ना, घराघरात पोहोचलेलं व्यक्तिमत्व आहे, परिचय काय करून देणार. हे वाजपेयी मोदी नंतर राजीव खांडेकर. तुम्ही चांगल्या अर्थाने म्हणतो तो राजकारणात जाणार नाही ही मला खात्री आहे, पण घराघरात चांगल्या अर्थानं घराघरात पोचलेला माणूस आणि तुमच्या शब्दांना, तुमच्या प्रश्नांना वाचा फोटा. तुम्ही त्यांना माझा कट्टा म्हणून बघा, त्या माझ्या कट्ट्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सर्वसामान्य माणसांच्या व्यथा मांडणारं व्यासपीठ म्हणून तुमच्या मनामध्ये ते रुजलं असेल. मी राजू केवळ प्रश्न विचारतो असं नाही, आणि तो प्रश्न विचारताना सुद्धा तो एकटा प्रश्न विचारत नाही, ते समोर त्याचे सगळे सहकारी बसलेले असतात आणि त्यांना सुद्धा तो बोलतो करतो, त्यांना सुद्धा प्रश्न विचारायला सांगतो. आणि त्या माध्यमातून जी व्यक्ती समोर बसली आहे, मग ती उद्धव ठाकरे असेल किंवा आणखी अपकडं कोणी असतील, त्या माणसांना बोलतं कसं करायचं आणि त्या माणसांच्यात काय काढून घ्यायचं ही कला राजू खांडेकरांना जास्त माहिती आहे. मला सुरुवातीला राजू खांडेकर म्हणजे माझ्या मनामध्ये सुरुवातीला सॅम माणिकशा आले, का कळलं नाही. मग आले आमचे श्रीनिवास पाटील आले, का कळलं नाही. आणि मग आमचे राशिंदर आले, का कळलं नाही. मिशा, भरघोस मिशांचं व्यक्तिमत्व, सॅम माणिकशा, श्रीनिवास पाटलांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये घराघरातलं पोचलेलं व्यक्तिमत्व म्हणजे राजीव खांडेकर. राजीव खांडेकर हा खरं म्हणजे पुण्यातल्या सकाळच्या वर्तमानपत्रात त्यांनी आपली, खरं म्हणजे सांगलीचा, ते सांगलीचे, तो म्हणणं बरोबर नाही, आजचे ते अध्यक्ष आहेत, ते सांगलीचे. सांगलीतल्या एका गावातनं त्यांनी शिक्षण केलं, मग सांगलीतल्या महाविद्यालयातनं केलं, मग पुण्यात आले, मग पुण्यातल्या जर्नलिझममध्ये केलं, पुण्यातल्या सकाळी वर्तमानपत्रातनं त्यांनी करिअर केली, मग पुण्यातल्या बाकी लोकसत्तामध्ये संपादक होते, वेगवेगळ्या पुण्यातल्या वर्तमानपत्रातल्या संपादक म्हणून काम केल्यानंतर मग मुंबईला गेली, मुंबईतल्या लोकसत्ताचे निवासी संपादक म्हणून काही काळ झाले, दिल्लीला 5 वर्ष लोकसत्ताचे निवासी संपादक म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि देश समजून घेतला. आजच्या काळामध्ये संपादकाला सगळं कळतं अशाचा काही भाग नाही. संपादकाला एक गोष्ट कळते की मालकाला काय हवंय, त्या काळामध्ये लोकांना काय हवंय हे समजून घेणं आणि ते मांडणं हे काम राजीवजींनी त्या काळापासून, म्हणजे सकाळच्या काळापासून ते लोकसत्तेच्या काळापासून, लोकमान्य लोकशक्ती ही टॅगलाईन आहे, पण ती टॅगलाईन खऱ्या अर्थानं व्यवहारात आणली की राजूजींनी आपल्या कामानं, कर्तृत्वानं, नेतृत्वानं, दातृत्वानं आणि बोलण्यात. आणि म्हणून राजू खांडेकर लोकांच्या मनामध्ये बसलेलं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे जर पुण्यात ते असते तर आम्हाला सगळ्यांना नक्की प्रश्न पडला असता की पुण्यभूषणला पुढच्या वर्षी काय, आम्हाला कधी प्रश्न पडला नसता. आम्ही सगळ्यांनी विचार केला असता की चांगला माणूस आहे, भला माणूस आहे, पण अजून खूप वय लांब आहे, पण इतक्या कर्तृत्वाचा माणूस म्हणजे राजीव खांडेकर आहे. राजीव खांडेकरांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. आता सध्या ते दिल्लीच्या एबीपी माझा जे एबीपी न्यूज म्हणून आहे त्याचंही ते काम बघतात. म्हणजे मुंबई दिल्ली हे दोन्ही काम बघायचं, हे काम फक्त देशामध्ये एकच माणूस करू शकतो, कोण तुमच्या मनामध्ये आहे तेच. त्यानंतर हे की जे मुंबई दिल्ली काय देश बरोबर चालवू शकतात आणि सगळ्यांना कामाला लावू शकतात, त्या माणसांच्या नंतर राजीव खांडेकर चांगल्या अर्थानं. त्यांच्या हातात मीडिया आहे, त्या मीडियाचा उपयोग सर्वसामान्य माणसांच्या करता कसा करावा, सर्वसामान्य माणसांच्या व्यथा कशा मांडाव्या, ते राजीव खांडेकर त्यांनी दाखवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला लिमये सरांनी सांगितलेलं आठवणीच्या गोधडीची पण थोडीशी आठवण झाली. लिमये सर तुम्ही सांगितले, राजूजी माझा नातू नील आणि माझी नात नियती, जे आमचा मनी म्हणजे आमची श्रेया पण आहे, आमचा अक्षय पण आहे, पण नील आणि नियती बरोबर मी दररोज असतो. रात्री झोपताना नील हा माझ्याबरोबर असतो, तो 6वी 7वीत आहे आता आणि विखे पाटीलला आहे. दररोज रात्री झोपताना तो मला सांगतो डॅडू आज गोष्ट, म्हणजे मी खूप कंटाळलेला असतो, 2-4 शब्द सांगितले तर मला गाढ झोपायला लागते, तो मला हलवतो, सांगतो पुढे पुढे. त्याला काय हवं असतं माहिती आहे दिलीप, त्याला आजी आजोबांच्या त्या जुन्या गोष्टी, जुन्या काळ, जुन्या ह्याच्यातलं काही नको असतं. त्याला तुम्ही पुण्यभूषण कसं स्थापन केलं, तुम्ही नेत्रसेवा कशी स्थापन केली, तुम्ही दवाखाना कसा चालू केला, पहिले पेशंट कोण आले, तुम्ही चाळीत कसे राहत होता,
त्या चाळीमधले कोण कोण मित्र होते, तुम्ही आता राहायला आला, तुमचे मित्र कोण आहेत, मग तुमच्या बाकीचे मित्र तुम्हाला कसे भेटतात, त्याला मी काय कसं करतो, मी हे सगळं कसं उभं केलं किंवा माझ्याबरोबर कसे लोक असतात ह्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे. आपण म्हणतो मुलांना केवळ लॅपटॉप मोबाईल हा मुलांच्या हातामध्ये असतो. म्हणजे आता लिमेंनी सांगितलं की टेबलावरती बसले की मी पण रागवतो अनेक वेळेला माझ्या नातवंडांना की अरे सकाळपासून त्या लॅपटॉपच्या मागे लागलाय, मोबाईलच्या मागे लागलाय. मी तर सिद्धार्थाला मी सांगतो की आमच्या मुलांनाही सांगतो की जेवताना टेबलावरती आपण बसूया, लॅपटॉप मोबाईल आणि वर्तमानपत्र बाजूला ठेवूया, तर संवाद होईल. तो संवाद करण्याचं काम लिमे सर तुम्ही आता या ठिकाणी 3 भागातनं सांगितलेलं आहे. ते 3 भाग मी पण लक्षात ठेवेन. पण आज या निमित्तानं राजू खांडेकर आले. राजू खांडेकर हे आपल्याला त्यांची भूमिका मांडतीलच, पण त्याहीपेक्षा आपल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये राज्य पातळीवरची आपल्या आयुष्यातली जर कुठली व्यथा असेल तर नंतर आपण त्यांना ती व्यथा सांगा, त्या व्यथेला वाचा फोडणारा माणूस म्हणून राजू खांडेकर तुमच्या मनामध्ये कायम राहतील. मी दिलीप कुंभोजकर आणि सर्व कुटुंबियांना मी गौरवला मुद्दाम मगाशी पुढे बोलवलं, गौरव ना गौतमला मी त्याला म्हणालो की गौतमला देऊ दे पुस्तक, त्याला खांडेकरांना गौतमला देऊ दे. माझी त्याच्यामागची भूमिका होती की आज दिलीप कुंभोजकर लिहितोय, उद्या गौतमनी सुद्धा लिहिलं पाहिजे. त्याच्यात आजच ते बाळकडू आलं पाहिजे की मी आजोबांच्या पावलावर पाऊल जाऊन केवळ व्यवसाय करणार नाही तर मी लिहायला सुद्धा मी प्रवृत्त होईल. एवढ्याच भावना व्यक्त करतो आणि शब्दांना विराम देतो. जय हो. श्री राजीवजी खांडेकर यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी आणि मित्र हो, खरं तर रविवार आहे, पुण्यात आहे आणि एवढी गर्दी समोर आहे. मी परत चिमटा काढून घेतोय. खरं तर इतकी गर्दी बघायची आता नजरेला सवय राहिलेली नाही आहे पुस्तकाच्या कार्यक्रमांना. आणि पुण्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींनी वैशालीचा त्याग करून आजच्या रविवारचा इथं आले, त्यामुळे तर माझं मन आणि हृदय असं गहिवरून गेलेलं आहे. हां, तर त्या अर्थात वैशाली आणली ते जसं हनुमान पर्वत घेऊन आला होता तसं दिलीप कुंभोजकरांचं ते श्रेय आहे. पण त्यांच्या प्रेमामुळं इतकी सगळी मंडळी आपण आज जमलेली आहोत. कुंभोजकरांना मी गेली अनेक वर्ष ओळखतो, माझ्या भावाचे स्नेही म्हणून. पण या पुस्तकाच्या मुळं त्यांची जी ओळख झाली आणि त्याचं मला फार कौतुक वाटलं आणि आनंदही झाला की व्यापार उद्यमामध्ये रमलेला माणूस किती छान लिहू शकतो, लिहितो. आपल्या भोवताली जे काही घडतंय त्याच्यामुळं अस्वस्थ होतो, त्याला काही गोष्टी पुढच्या पिढ्यांसाठी राखून ठेवाव्यात, सांगाव्याशा वाटतात. आणि ते सगळं ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांमधून आपल्या सगळ्यांना आता पाहायला मिळतंय किंवा पाहायला मिळणार आहे. त्यातली 2 पुस्तकांच्या बद्दल थोडं बोलून झालंय. हिंदू संस्कृती एक आदर्श जीवन पद्धती आणि आजी आजोबांच्या गोष्टींच्या बद्दल. खरं तर जेव्हा हे पुस्तक माझ्या हातात आलं, हिंदू संस्कृती एक आदर्श जीवन पद्धती, तेव्हा त्याच्या शीर्षकामुळं माझी थोडी पुस्तकातल्या मजकुराच्या बद्दल थोडा माझा गैरसमज झाला. हल्ली असं आहे की संस्कृतीच्या बद्दल जे बोललं जातं ते काही वेळेला इतकं एकारलेपणाचं आणि कर्कश असतं की नको त्याच्याकडे बघणं असं वाटावं. पण हे इतकं सुंदर आणि इतकं महत्त्वाचं असं पुस्तक आहे असं मला वाटलं जेव्हा मी सगळं पुस्तक वाचलं तेव्हा. म्हणजे पूर्वीच्या काळी नव्या लग्न होऊन जाणाऱ्या मुलीला किंवा नव्या बाहेर जाणाऱ्या सुनेला कमलाबाई ओगलेंचं पुस्तक भेट द्यायचं. मगाशी जसं लिमे सरांनी सांगितलं, हे पुस्तक प्रत्येक घरामध्ये, म्हणजे जसं आपण कालनिर्णय असतंच घरामध्ये, तसं हे पुस्तक असलं पाहिजे. इतकं उपयुक्त असं हे पुस्तक आहे. आणि आपण सगळेजण ज्या संस्कारामध्ये वाढलो, मोठे झालो, ज्या संस्कारांच्या बद्दल ज्याच्याशी आपलं भावनिक खूप नातं आहे जोडलेलं, अशा सगळ्या गोष्टी मी म्हणेन या पुस्तकामध्ये आहेत. म्हणजे याच्यामध्ये आता सांगायला हरकत नाही
की आंघोळीच्या वेळची जी स्तोत्र आहेत तर मला निम्मीच माहिती होती, उरलेली मला याच्यामुळं कळली. आणि माझी खात्री आहे की अशा प्रत्येक गोष्टी खूप खूप लहान मोठ्या आपल्या आयुष्यातल्या रोजच्या गोष्टी, म्हणजे मगाशी उल्लेख झाला की नैवेद्य कसा करावा, म्हणजे त्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे जे असतो पासून, पदार्थ कुठले डाव्या हाताचे उजव्या हाताचे पासून, तुम्ही रोज व्यायाम कसा केला पाहिजे, मग योगासनं आहेत, सूर्यनमस्कार, त्यांची सगळ्यांची नावं, त्यांचं प्रत्येकाचा काय शरीराला उपयोग आहे ते, रांगोळ्या कशा काढाव्यात, घरामध्ये जर समजा पाहुणा आला, घरामध्ये नवी सून असेल किंवा सून बाहेर गेली आणि मुलगाच घरात आहे आणि सासू सासरे आले तर त्यांना काय जेवायला करून घालावं पासून सगळ्या, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये लागणाऱ्या या पुस्तकामध्ये अतिशय छान पद्धतीनं आलेल्या आहेत. आणि म्हणजे दिवसाच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कसं जगावं, म्हणजे मला असं वाटतं की आपल्यापैकी बहुतेकांचं बालपण ज्या पद्धतीनं गेलं किंवा ज्या वातावरणामध्ये आपण वाढलो ते सगळं आता लेखनबद्ध झालेलं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून. आणि याचा आज जितका उपयोग आहे त्याच्याही पेक्षा भविष्यामध्ये याचा खूप, हे एक महत्त्वाचं माझ्या मते हे एक डॉक्युमेंटेशन आहे. आणि आपल्याकडं डॉक्युमेंटेशन करण्याच्या बद्दल एक प्रकारची उदासीनता आहे. म्हणजे आज कदाचित ह्या पुस्तकाचं मोल जे आहे ते आत्ता आपल्याला, आपण याच्यातलं काय आचरणात आणतो एवढ्यापुरतंच असेल, पण आणखीन 200-500 वर्षांनी आपण कल्पना करू की हे जर पुस्तक त्यावेळच्या, आणि माझा विश्वास आणि खात्री आहे की त्याही वेळेला मराठी वाचणारी आणि बोलणारी माणसं असणार आहेत, तर त्यावेळेला त्यांच्या हातात जर हे पुस्तक पडेल तर हे किती महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन याच्यामध्ये आहे याचा आपण त्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आणि किती मोलाचं ठरेल आपण अंदाज करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना सेतू माधवराव पगडी माहिती असतील, ज्येष्ठ संशोधक, इतिहासकार. त्यांनी खरं तर हे डॉक्युमेंटेशन जे आपल्याकडे होत नाही त्याच्याबद्दल त्यांचं खूप चिंतन होतं. आणि त्यांनी असं एकदा सांगितलं होतं की आपण, ही इतकी उपेक्षित गोष्ट आहे, आपल्याकडे डायऱ्या लिहिण्याची पद्धत नाही आहे. खरं तर डायरी लिहिणं हे स्वतःचा आनंद आणि आपल्या आयुष्याचा ताळेबंद मांडण्यापुरतंच मर्यादित न ठेवता त्याच्याही पलीकडे खरं तर त्याचा खूप उपयोग कसा होऊ शकतो. तर पॅरिसमध्ये उत्खनन झालं, आणि ही गोष्ट त्यांनी एक साधारण 60-70 वर्षांपूर्वीची होती. आणि त्या उत्खननामध्ये एक बिल्डिंग बांधताना त्याच्यामध्ये एक डायरी सापडली जी 16व्या शतकातल्या एका धोब्याची डायरी होती. आता धोब्याच्या डायरीमध्ये त्यांना असं काय लिहिलं असेल, कोणाचे कपडे आले, कोणाचे कपडे दिले, कोणाचे कपडे इस्त्री करताना जळले, मग जे काही त्यानं जोडे खाल्ले असतील वगैरे सगळे. पण ती डायरी जेव्हा मिळाली तेव्हा त्यातून त्यावेळचं समाज जीवन याच्याबद्दल अशा अनेक गोष्टी नव्यानं कळल्या, ज्यामुळं त्या समाजाच्या बद्दलचं त्यांच्याबद्दलची मतं बनवणं, त्या समाजाचं ॲनालिसिस करणं सोपं होऊन गेलं. म्हणजे खरं तर सेतू माधवराव पगडींचं हे सांगण्याचा हेतू हा होता की अशा डायऱ्या जर आपल्याकडेही लिहिल्या गेल्या असत्या, आणि आपण कल्पना करूया की जर समजा महाराजांच्या काळामध्ये बखरी होत्या, पण त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्यांपैकी कुणीही जर अशा डायऱ्या लिहिण्याची जर त्यावेळेला पद्धत असती तर त्या आजच्या काळामध्ये आपल्याला किती महत्त्वाच्या ठरल्या असत्या, किती उपयोगी झाल्या असत्या, त्यावेळच्या सगळ्या घटना प्रसंगांवर केवढा प्रकाश झोत त्याच्यामुळं आपल्याला टाकता आला असता. पण आपल्याकडं ही रीत म्हणजे आजही नाही आहे, तर आपण 16व्या-17व्या शतकामध्ये नव्हतं लिहिलं याच्याबद्दल खंत बाळगण्याचं काही कारण नाही. मुद्दा असा की हे जे करणं आवश्यक आहे एका प्रकारे या पुस्तकातून ते साधलं गेलेलं आहे. आणि जे माझ्या मते फार मोलाचं आहे. म्हणजे याची पुस्तकाची किंमत किती याच्यापेक्षा, म्हणजे किंमत जी काही असेल ती, पण ह्याचं मोल जे आहे ते त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं लिमये सरांनी सांगितलेलंच आहे, आदेश दिला आहे त्यांनी की प्रत्येकानं 5 प्रती घ्यायच्या, तर त्या सगळेजण आपण घेऊ, याच्याबद्दल
माझ्या मनात काही शंका नाही. आठवणींच्या गोधडीच्या बद्दल खरं तर म्हणजे आता हेही बघताना ना मला असं जाणवतं की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे आता कुंभोजकर पुण्यामध्ये होते आणि तो जो काळ आहे तो पुण्यातला त्यांचा बालपणीचा काळ आणि गावाकडं सांगलीमध्ये आटपाडीमधला मी असं म्हणेन की माझा लहानपणीचा काळ. तर ह्या म्हणजे शहरांमध्ये अंतर असलं तरी बाकी परिस्थिती काही अंशी समान होती. पण नंतर गेल्या काही वर्षांमध्ये आपला समाज ज्या पद्धतीनं बदलून गेला, आपलं सगळं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या भावविश्वामध्ये ज्या उलथापालथी झाल्या, आपलं समाज जीवन ज्या प्रकारे ढवळून निघालं, तर त्याच्यामुळं आज म्हणजे आपण एकाच जन्मामध्ये म्हणजे तो काळ आणि आत्ताचा काळ जर आपण तुलना करू म्हणजे गेलो तर ते दोन्ही आपणच आपल्या याच जन्मामध्ये दोन्ही बघितले, याच्यावर विश्वास बसू नये इतकं सगळं बदलून गेलंय. आणि जे हातून आपल्या सुटलंय त्याच्याबद्दल आपण खंत करत बसायचं का जे नवीन रोज येऊन आपल्यावर आदळतंय त्याच्याकडे आव असून पाहायचं, अशा संभ्रमित अवस्थेमध्ये आज आपण सगळेजण आहोत. म्हणजे आपलं सगळंच इतक्या हर प्रकारे बदलून गेलं. ते कसं बदललं मला असं वाटतं की आठवणीच्या गोधडीमधून ते फार नेमकेपणानं आलेलं आहे. आपल्यापैकी अनेकांना ऑल्विन टॉफलर माहिती असेल, जो अमेरिकन लेखक फ्युचरिस्ट म्हणून ज्याची ओळख होती. मोठं आयुष्य त्याला मिळालं, जवळपास 90 वर्षांचं. त्यांनी 1970मध्ये त्यांची ट्रायोलॉजी फार प्रसिद्ध आहे. त्यातलं पहिलं पुस्तक होतं जे त्यांनी 70मध्ये आलं, जे खूप गाजलं, ते होतं फ्युचर शॉक. 80मध्ये त्यांचं दुसरं पुस्तक आलं ज्याचं नाव होतं थर्ड वेव. आणि 90मध्ये त्यांचं पुस्तक तिसरं आलं जे पॉवर शिफ्ट अशा नावाने ते प्रसिद्ध आहे. तर ही ट्रायोलॉजी जगप्रसिद्ध आहे. म्हणजे त्यातलं फ्युचर शॉक तर त्याच काळामध्ये त्याच्या म्हणजे करोडो प्रती खपल्या होत्या. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे की या पुस्तकानं म्हणजे जी आज आपल्याला खूप प्रगत केलेली राष्ट्र दिसतात आपल्या आशियामधली, त्या 3 देशांच्या प्रमुखांवर या पुस्तकाचा प्रचंड प्रभाव होता. चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया. आणि या तिन्ही देशाच्या प्रमुखांशी ऑल्विन टॉफलर यांचा संबंध होता. त्या देशांमध्ये फ्युचर शॉकचा त्याच वेळेला म्हणजे आता ही 70मधली गोष्ट आहे आणि 70-75मध्ये या देशांमध्ये फ्युचर शॉकमध्ये पुढचा काळ कसा असेल याच्याबद्दलचे अंदाज त्यांनी व्यक्त केले होते. ही तिन्ही पुस्तकं मला एकत्रित बघायला मिळाली जेव्हा मी पुण्यामध्ये होतो, ते साधारण 92-94मध्ये. तर त्या अर्थानं ही त्यातली पहिली 2 पुस्तकं तर आपल्या दृष्टीनं कालबाह्य व्हायला हवी होती, पण ती कालबाह्य नव्हती. मला त्यातलं फ्युचर शॉक तर त्यातलं जे भाकीत त्यांनी त्या पुस्तकामध्ये केलं होतं ते भाकीत आपल्या नजरेसमोर घडताना दिसत गेलं. म्हणजे त्या अर्थानं आपण मी असं मानतो की आपण त्या अर्थानं 20 वर्ष मागं होतो, जे त्यांना त्यावेळेला पुढच्या 10 वर्षामध्ये घडेल असं वाटत होतं. त्या दृष्टीनं फ्युचर शॉकमध्ये त्यांनी की या पुढचा जो काळ आहे तो आपल्याला कसे वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या आयुष्यामध्ये बदल घडत जाणार आहेत. यूज अँड थ्रो कल्चर इथं येईल, रुजेल याचं भाकीत केलं होतं. आणि त्यांचं असं त्यावेळेचं फ्युचर शॉकमध्ये त्यांनी असं म्हटलंय की एकंदर मानव जातीनं जी प्रगती केली म्हणजे मानव म्हणून तो जगायला लागल्यापासून ते आत्ताच्या पर्यंत काळ जर आपण त्याची 2 भागामध्ये विभागणी केली, बरोबर त्याचा मध्य असा जर आपण काढायचं ठरवलं तर तो मध्य 1940मध्ये येतो. म्हणजे मानव जातीचा एकंदर प्रगतीची जी गती आहे तर ती 1940 पर्यंत निम्मी प्रगती आणि त्याच्यानंतर तेवढीच प्रगती 1940च्या नंतर झाली असं त्यांनी 1970मध्ये लिहिलं होतं. आणि त्यांची जी त्यातली भाकीत आणि त्यांनी आपल्या रोजच्या जगण्यावर या नव्या तांत्रिक किंवा जी काही प्रगती होती आहे त्याचा कसा परिणाम होणार आहे याची जी त्यांनी
उदाहरणं दिली होती की ते कसं बदलत जाईल. आणि अगदी काही वेळा तर अगदी साध्या साध्या गोष्टी होत्या की यूज अँड थ्रोचं भाकीत त्यांनी जे केलं होतं, तर माझ्या लहानपणी किंवा आपल्यापैकी प्रत्येकाच्या लहानपणी आपण पेन जे वापरायचो, तर पेनमध्ये नीब तुटलं तर नीब आणायचो विकत, ते बदलायचो. त्याचा गड्डा बिघडला, गळतोय, तर त्याचा नुसता गड्डा बदलून मिळायचा किंवा या पेनाचा गड्डा त्या पेनाला वापरून आपण पेन करायचो. बॉलपेनमध्ये रिफिल आणून वापरायचो. आपण सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या बिघडल्या की दुरुस्त करून वापरायचो. मग कुलूप बिघडलं, स्टोव बिघडला, पेन बिघडलं, रेडिओ बिघडला, मिक्सर वगैरे फार दूरची गोष्ट होती अनेक भागांमध्ये त्यावेळेला महाराष्ट्राच्या, पण तरीसुद्धा या गोष्टी दुरुस्त करून वापरण्याचा काळ, ती रीत होती, ती बदलेल. ते आपण सगळे आज त्या अवस्थेमध्ये पोचलेलो आहोत. आज नाही पोचलेलो, साधारण 20 वर्षांपूर्वी आपण त्या अवस्थेत गेलो की आपण पेन आता संपलं, रिफिल संपलं की फेकून देतो, दुसरं पेनच घेतो. आपण सगळ्या गोष्टी आजकाल आपल्याला वस्तू दुरुस्त करून वापरणं हे आपण विसरून गेलेलो आहे. फ्रीज बिघडला, मिक्सर बिघडला की बदला, नवा आणा. म्हणजे त्या सगळ्या भाकितांमधलं एक अजूनही आपल्यापर्यंत आलेलं नाहीये, किमान आपल्यासाठी. पण असं ज्यांच्या बाबतीत घडलेलं आहे तो बदलही आलेला आहे अशी लोक मला माहिती आहेत, पण आपल्या आयुष्यात ते आलेलं नाहीये. की त्यांनी असं म्हटलं होतं की काळ पुढचा असा असेल की तुम्ही शर्ट सुद्धा, म्हणजे एकदा आणला असे तुम्ही 1 डझन शर्ट आणलेत, आज शर्ट घातला, संध्याकाळी घरी आलात की उचलून तो कचऱ्यात टाकला, उद्या दुसरा शर्ट. प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्याच्या आपण जशा बदलतो तशा पद्धतीने आपण शर्ट बदलू. आपल्या आयुष्यात अजून तो आलेला नाही आहे, पण मला असे माहिती आहेत, माझ्या माहितीतले एक मुंबईतले प्रसिद्ध टेलर आहेत, जे म्हणजे अब्दुल कलाम अडवाणींपासून प्रणव मुखर्जींपासून सगळ्यांचे कपडे ते शिवतात. आणि त्यांनी शिवलेले कपडे फार फळतात, असं ते लाभतात असं म्हणतात. त्यांच्याकडे एकदा मी गेलो होतो, तर असे झब्ब्यांचे गठ्ठे बांधणं चालू होतं. तर मला असं वाटलं की त्यांचं एक शोरूम वगैरे पण आहे, तर त्याच्यासाठी चाललं असेल. तर त्यांनी मला एका नेत्याचं नाव सांगितलं आणि सांगितलं नाही त्याच्यासाठी आहेत. किमान 200 झब्बे होते. आणि त्यांनी सांगितलं नाही, यातले काही पुण्याच्या बंगल्यामध्ये, काही मुंबईच्या बंगल्यामध्ये, काही गावातल्या बंगल्यामध्ये, काही आणखीन जिथं घरं आहेत तिथल्या बंगल्यांमध्ये. तर त्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये ते आलेला आहे तो बदल टॉफलरचा, आपल्यामध्ये अजून यायचा आहे. पण टॉफलरनं हे जे फ्युचर शॉकमध्ये सांगितलं, त्याच्यानंतरचं थर्ड वेवमध्ये पहिली वेव टॉफलरच्या मते जी होती ती आपण शेती करायला लागलो, माणूस शेती करून अन्न पिकवायला लागला, ती पहिली लाट. इंडस्ट्रियलायझेशन झालं, ही दुसरी लाट. आणि पोस्ट इंडस्ट्रियल जी नंतरची जी आहे ती तिसरी लाट, असं म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये, हे 80च्या दशकात आलेलं पुस्तक आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये इंटरनेटपासून अनेक गोष्टींच्या बद्दलची भाकितं होती. ऑफिसमध्ये न जाता सुद्धा तुम्ही घरात बसून काम करू शकाल, जे आपण सगळ्यांनी कोविडमध्ये अनुभवलं, त्याचं भाकीत होतं आणि आहेत म्हणजे ती. आणि नंतरचं जे आलं ते पॉवर शिफ्टमध्ये, की कशी पॉवर जी प्रस्थापित पॉवरच्या बद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या बदलून कशा वेगळ्या ठिकाणी त्या केंद्रित होतील. आणि आपण आज अनुभवतोय की सत्ता कुणाची असतो, पॉवर कोणाच्या हातात असती. तर त्यामुळं कॉर्पोरेट सगळं जगत आणि एकीकडं त्यांची पॉवर, म्हणजे देश नसताना, देशाची सत्ता नसताना सुद्धा पॉवर, सत्ता हातामध्ये असण्याचं भाकीत. मग त्याच्यामध्ये फक्त ती कॉर्पोरेट्सच अशी नाही, तर मग काही वेळेला NGO असतात, काही वेळेला त्याच्यामध्ये त्यांनी टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स पण घेतलेल्या होत्या, त्यांचं भाकीत केलं होतं की कशा प्रकारे हे सगळी मंडळी सगळं काबीज करतील सत्ता आपल्या हातामध्ये. तर त्याच्याबद्दलचं भाकीत. आणि या सगळ्यामध्ये बदलतं तंत्रज्ञान, त्याचा माणसावर होणारा परिणाम वगैरे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी त्याची मांडणी केली होती. तर ह्या सगळ्या बदलांमध्ये आपल्यासाठी तो बदलांचा वेग इतका जबरदस्त होऊन गेला की म्हणजे आपल्याला तर विश्वास बसत नाही की अरे, आपण जेव्हा आपल्या घरामध्ये TV आला त्यावेळेला एकच TV, एकच दूरदर्शन केंद्र, त्याचे तेच दिवसातनं 2 वेळेच्या बातम्या, आठवड्यातनं एकदा ते सिनेमाची गाणी, आठवड्यातनं एकदा छायागीत, आठवड्यातनं एक सिनेमा, यातून आपण बाहेर पडून आता म्हणजे
24 तासाचे सिनेमे, 24 तासाच्या बातम्या, 24 तासाचे फक्त क्रिकेटचे चॅनल्स वगैरे इथं आपण आलो आणि प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये तो बदल येत गेला. आणि तो बदल कमी की काय असं मोबाईलच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये बदल येऊन गेले. मला आठवतं की मी दिल्लीहून पुण्याला परत काही काळासाठी जेव्हा सकाळमध्ये आलो होतो तेव्हा देवांग मेहता हे नास्कॉमचे अध्यक्ष होते आणि त्यांचं मी इथे एक व्याख्यान ऐकलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की त्यावेळेला मोबाईल होते पण तो 8 रुपये इन्कमिंग आणि 16 रुपये आउटगोईंग कॉल मिनिटाला अशा रेटनं तो फोन होता आणि ते सगळे असे ठोकळे म्हणजे कुणाला शस्त्र म्हणून पण वापरता येईल की गरज पडली तर हाणता येईल असे ते फोन होते. आणि देवांग मेहतानी असं सांगितलं होतं की आपलं भविष्य आपलं सगळं आयुष्य फोनमध्ये जाणार आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये रेल्वेची तिकीटही काढू शकाल, सिनेमाची तिकीटं काढू शकाल, तुमची बँक तुमच्या मोबाईलमध्ये असेल. तर हे ते सांगत होते पण ते कसं होणार ते कळत नव्हतं आणि ते तसं होऊन गेलं. म्हणजे मगाशी जे सांगितलं की तो इतका खादाड झाला मोबाईल की त्यानं सगळं आपलं सगळंच खाल्लं. म्हणजे आपल्या म्हणजे ते कॅल्क्युलेटर 25 गोष्टी आपल्या आयुष्यातल्या त्या एका मोबाईलमध्ये विरून किंवा जिरून गेल्या अशी त्या मोबाईलची स्थिती आहे. तर मोबाईलच्या नंतर बदललेलं परत आपलं एकंदर आयुष्य, आपलं समाज जीवन, आपल्या म्हणजे आपली बदललेली कुटुंब, आपले बदललेले नातेसंबंध आणि ह्या सगळ्याचा वेग इतका प्रचंड होता किंवा आहे की ज्याच्यामुळं गरगरायला व्हावं. आणि किती बदललं म्हणजे मध्यंतरी असं बोलताना आपण म्हणजे बाकी समाजामध्ये काय होतं त्याच्यापेक्षा कुटुंबांमध्ये कसं बदल झाला. तर मला कोणीतरी असं सांगितलं की आपल्या लहानपणी समजा बऱ्याचदा खेळायला मुलं घराच्या बाहेरच असायची. मग आया आपलं त्यांना बळे हातामध्ये काहीतरी खायला आणून वाटीमध्ये बशीमध्ये द्यायच्या आणि जर समजा एखादा मित्र येताना दिसला तर आया सांगायच्या की अरे थांब तुझा तो मित्र येतोय त्याच्यासाठी 2 घास ठेव बाजूला. आणि आज अशी स्थिती आहे की जर असं होताना दिसलं की मित्र येतोय तर आई म्हणते अरे पटपट खाऊन घे तो मित्र येतोय. तर इतकं सगळं आपलं विचार करणंही बदललं. आपण जास्तीत जास्त आत्मकेंद्रित आत्ममग्न मी माझं याच्यामध्ये अडकून पडलो. तर ह्या सगळ्याच्या पलीकडं जे खरं तर अनेक गोष्टी अशा होत्या की ह्या सगळ्या बदलांमुळं ज्या आपली इच्छा नसताना आपल्या हातून सुटून गेल्या, ज्या खरं तर खूप चांगल्या होत्या. म्हणजे सगळ्या जुन्या गोष्टींना कवटाळून बसावं अशी अपेक्षा नाही, असं घडत नाही, असं होऊ नये. पण अनेकदा त्या सगळ्या जुनाट गोष्टींच्या बरोबर अनेक चांगल्या गोष्टी आपल्या नकळत आपल्या हातून सुटून गेल्या. काही वेळेला आपल्याला त्या कळल्याच नाहीत की त्या आपल्या हातून सुटून गेल्या. काही वेळेला कळत होतं की त्या सुटून जात आहेत पण आपल्याला थांबवता आल्या नाहीत. तर ते काय आहे तर ते मला असं वाटतं की आठवणींच्या गोधडीमधून त्याची अनुभूती आपल्याला पुन्हा येत राहते किंवा येत राहील असं हे महत्त्वाचं चिंतन आहे असं मी म्हणेन. त्याच्यामध्ये त्यांनी काही कविताही लिहिल्यात. मला खरं तर त्यांनी आईच्याबद्दल लिहिलेली कविता छान आहे. आता मला अर्ध्या तासाचा वेळ दिला आहे त्यामुळे मी ती वाचण्यामध्ये कदाचित माझी जातील वेळ त्यामुळे मी तो वाचत नाही ती. पण म्हणजे त्याच्यामध्ये असं सगळं हर प्रकारचं वेगवेगळ्या फॉर्मॅट्समधलं लिखाण आलेलं आहे आणि ते फार आनंददायी असं आहे. नातवंडांच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तो आनंद आहे की ज्या गोष्टी आपण लहान असताना ऐकल्या होत्या नंतर ज्या विरून गेल्या त्याचा पुन्हा त्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी या पुस्तकाच्यामुळं मिळाली. आणि त्यामुळं म्हणजे आपल्याला जी आपली सांस्कृतिक समृद्धी होती त्याची पुन्हा ओळख करून देण्याचं काम खरं तर मला असं वाटतं या तिन्ही पुस्तकांच्यामुळं झालेलं आहे. त्याच्याबद्दल तुमचे कुंभोजकरजी खूप अभिनंदन आणि आभार की या गोष्टींचा पुन्हा तो आनंद तुमच्यामुळं मला मिळाला, सगळ्या वाचकांना मिळेल. मगाशी सतीश देसाईंनी सांगितलं की कुंभोजकर माणसं जोडतात. मला खरं तर एक कुठेतरी वाचलेली एक गोष्ट आठवती की
नरिमन पॉईंटला एक खूप श्रीमंत माणूस रोज सकाळी जॉगिंगला जात होता आणि खूप धनाढ्य कोट्यवधींच्या उलाढालीमध्ये व्यस्त असलेला माणूस. आणि त्याच वेळेला तो जेव्हा जॉगिंग करत होता असायचा तेव्हा त्याच्याबरोबर एक अत्यंत फाटका माणूस तोही जॉगिंग करत असे. ते दोघंही एकमेकांना रोज क्रॉस होत, एकमेकांकडे बघून फक्त एकमेकांना म्हणजे रोजच्या बघण्यामुळे एकमेकांना ओळख दाखवत आणि क्रॉस होत. कधी बोलणं बसणं एकत्र असं काही झालं नाही. एकदा हा फाटका माणूस जॉगिंग करून येत होता तर बघितलं तर हा धनाढ्य माणूस बसला होता आणि विमनस्क कपाळाला हात लावून अत्यंत चिंताक्रांत मुद्रेनं. त्यानं जाऊन विचारलं त्यांना की का बाबा काय झालं तुम्हाला, तुम्ही इतके उदास का दिसताय, काय झालंय? त्यांनी सांगितलं की नाही मला काय तुला सांगून उपयोग नाही. तो म्हणे सांगा तरी काय झालंय? तो नाही रे बाबा, मला जो प्रश्न आहे तो फार गंभीर आणि मोठा आहे आणि त्याच्यामध्ये तू मला कितीही इच्छा असली तरी काही करू शकत नाहीस. तर हे म्हणले नाही तरीही सांगा. तर त्यांनी सांगितलं नाही मी स्टॉक एक्सचेंजमध्ये काम करतो आणि मला खूप मोठं आता एक मोठा बोजा पैशाचा माझ्या मानेवर येऊन बसलेला आहे आणि आज उद्यामध्ये मला ते सगळं क्लिअर करायचं आहे आणि आता ते माझ्याच्यानं काही होत नाही आणि आता कसं कसं करायचं या चिंतेमध्ये मी आहे. तर हा फाटका माणूस म्हणाला की काय तुम्हाला किती किती गरज आहे पैशाची? तर या धनाढ्य माणसांना सांगितलं तू काय करशील? तो म्हणला तुम्ही मला आकडा सांगा. यांनी आकडा सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो फाटका माणूस त्या रकमेचा चेक घेऊन त्या धनाढ्य माणसाच्याकडे आला. तो एकदम तो चेक बघून विस्मयचकित झाला की अरे बापरे, एवढे पैसे इतक्या फाटक्या माणसानं कसे आणले, कसे गोळा केले? तर त्यानं त्याला विचारलं की बाबा तू थँक्यू, पण तू एवढे पैसे कसे आणलेस? तो म्हणला नाही हो, काही साधी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही इतकी वर्ष रोज पैसे जोडत होतात तेव्हा मी माणसं जोडत होतो आणि त्यामुळं त्या जोडलेल्या माणसांनी मला हे दिलं. आता एरवी जर मी कुठं गोष्ट सांगितली तर इथं टाळ्या वाजल्या, गोष्ट संपली. पण कुंभोजकरांच्या बाबतीत असं आहे की तो फाटका माणूसही तोच तेच आहे आणि तो धनाढ्य माणूसही तेच आहे. तर त्यामुळं असे उत्तम धन जोडणाऱ्या आणि माणसंही जोडणाऱ्या कुंभोजकरांना बरं त्याच्याबद्दल 2 पुस्तकां त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा, धन आणि माणसं जोडणाऱ्या कुंभोजकरांना. पण 2 पुस्तकाचा उल्लेख मगाशी झाला. मला एक अशी इच्छा आहे की खरं तर एक 3रं पुस्तक तुम्ही लिहिलं पाहिजे. कारण मी बघतोय की सगळे कुंभोजकर एकाचही पोट सुटलेलं नाही आहे आणि सगळे ताठ कण्याचे आणि सडसडीत आहेत. तर त्याचं रहस्य काय याच्याबद्दलचं एक 3रं पुस्तक व्हावं. बाकीच्या 2 पुस्तकांना तुम्ही हवं तर काकिर्डेंना बोलवा, 3ऱ्यासाठी मी येईन एवढं सांगताना थांबतो. धन्यवाद. मी सौ सुचित्रा कुंभोजकर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. आभाराचा भार कशाला, फुलाफुलांचे हार कशाला, इतक्या सुंदर कार्यक्रमाला औपचारिकतेचे द्वार कशाला. खरोखरच इतक्या सुंदर कार्यक्रमानंतर औपचारिक आभार कशाला हा प्रश्न पडतोच. आज सर्वप्रथम मी आभार मानते ते सरस्वती देवीचे. तिनेच लेखक, प्रकाशक आणि आपणा सर्वांना असा आयोजित कार्यक्रम करण्यासाठी प्रेरणा दिली. आज सगळेच येथे एका प्रेमाने आले आहेत. आजचे प्रमुख पाहुणे राजीवजी एका अनोख्या स्नेहाने आले आहेत. त्यांचे पुस्तकाचे पान हा कार्यक्रम आम्ही आवर्जून पाहतो आणि ऐकतो. त्यांच्या सतत मुंबई, दिल्ली, कलकत्ता अशा भेटी चालूच असतात. तरीही त्यांनी या कार्यक्रमास वेळ देणे हा खरोखर दुग्ध शर्करा योग आहे. मी त्यांना अगदी मनापासून धन्यवाद देते. डॉक्टर सतीश देसाई हेच खऱ्या अर्थाने पुण्यभूषण आहेत. त्यांची उपस्थिती हीच आम्हाला प्रेरणादायक आहे. प्राध्यापक शिरीषजी तर सरस्वतीचे उपासक आहेत. त्यांचा साहित्यिक सहवास हीच लेखक आणि वाचक यांना आनंद देणारी गोष्ट आहे. नंदकुमार काकिर्डे, प्रकाश पारखी, धनंजय सरदेशपांडे, चारुदत्त दाफळे आणि माझी मैत्रीण शुभदा
या अनेक वर्षाच्या मैत्रीचा वसा घेऊन आलेले आहेत. आपणास खूप खूप धन्यवाद. पुस्तकातील चित्रे, कव्हर यामधून मजकुराला न्याय देणारे चित्रकार यशवंत देशमुख, शेखर ढेरे, निलेश महाजन, दिलीप कुलकर्णी आणि प्रकाशक सौ मुग्धा कोपर्डेकर आणि अनिल प्रभुणे आणि त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याशिवाय ही पुस्तके तयार होऊ शकली नसतील. त्यांचे खूप खूप आभार. सेवा सदन संस्थेचे श्री चिंतामणी पटवर्धन, कारंजकर आणि उत्कृष्ट अल्पोपहार देणारे संजय राठी यांना सस्नेह नमस्कार. वाचक आणि प्रेक्षक यांच्याशिवाय कार्यक्रम होऊ शकणार नाही. आपण सर्वजण प्रेमाने हजर राहिलात. आपणा सर्वांचे आभार मानणे कर्तव्य असले तरी आपल्या ऋणानुबंधात राहणे मला जास्त योग्य वाटते. आता सौ शुभदा कार्यक्रम पसायदान म्हणतील आणि कार्यक्रमाची सांगता होईल. जय श्रीराम. विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू, किंबहुना सर्वसुखी. पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये, हो आवेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया